भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीमध्ये मार्च 1977 मधल्या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या होत्या असं बहुतेक सगळे जाणकार मान्य करतात। त्या निवडणुका आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर झाल्या होत्या। 25 जून 1975 ला इंदिराजींनी राज्यघटनेचं कलम 352 खाली देशामध्ये आणीबाणी लागू केली। त्या काळासाठी राज्यघटना बाजूला ठेवली। बहुतेक सगळे विरोधी पक्ष आणि नेते यांना रात्रीमध्ये धरपकड करून तुरुंगात टाकलं। अनेक संघटनांच्यावर बंदी घातली। अशा आणीबाणीचे सुमारे 19 महिने झाल्यावर त्यांनी निवडणुका जाहीर केल्या जानेवारी 1977 मध्ये। आणि तुरुंगात असलेले विरोधी पक्ष सगळे की जे आधीचे 19 महिने फार उद्ध्वस्त झाले होते, कामच नव्हती काही, त्यांनी आपापला वेगवेगळा पक्ष विसर्जित करून एक जनता पक्ष स्थापनच केला। सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट सोडता बहुतेक सगळे विरोधी पक्ष एकत्र आले। नुसती निवडणूक आघाडी नाही, त्यांनी आपापले वेगळे पक्ष सुद्धा विसर्जित केले आणि देशभर काँग्रेसला एकास एक असा उमेदवार देण्याच्या दृष्टीने पावलं टाकली। एक भारत देशाचा आपल्याला कार्यकर्ता व्हायचं असं ठरवून माझी पण सार्वजनिक वाटचाल त्या काळात चालू होते। जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली आधी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन उभं राहिलं, त्यातला मी एक छोटा कार्यकर्ता होतो, पूर्ण वेळचा कार्यकर्ता। त्याचबरोबरीने देशभर प्रवास, मग देशाच्या प्रश्नांवर लिहिणे आणि काम करणे सुद्धा। म्हणजे लोकशाही म्हणजे काय, मूलभूत हक्क म्हणजे काय, त्यामध्ये मतदार राजा असतो आणि आपले राज्यकर्ते मतदार ठरवतो, आणि म्हणजे लोक सार्वभौम आहेत ही राज्यघटनेने केलेली व्यवस्था म्हणजे काय, हे सगळं कुठेतरी पुस्तकाच्या पलीकडे जाऊन कळणं चालू झालं। तोवर दिसलं की त्या लोकशाहीचाच गळा घोटला जातोय। तसं ह्या जाणीवेतून मी एक सत्याग्रही होतोच आणि तयारी तुरुंगात जाण्याची होती, पण जी माझी बॅच ठरली होती त्याच्या 3 दिवस आधी देशात निवडणुका जाहीर झाल्या। बघता बघता आणि सर्वस्वी अनपेक्षितपणे जनता पक्ष आकाराला पण आला। मी त्यावेळेला एक कार्यकर्ता म्हणून कामाला तमिळनाडूत होतो त्या वर्षी, आणि या निवडणुकांचे निकाल 23 मार्च 77 ला बाहेर आले। स्वतंत्र भारताच्या वाटचालीत पहिल्यांदा दिल्ली म्हणजे केंद्रामध्ये काँग्रेसेतर पक्ष सत्तेत आला। लोकांनी स्पष्ट बहुमत जनता पक्षाला दिलं। म्हणजे ही मतपेटीद्वारे झालेली शांततामय मार्गाने झालेली एक राज्यक्रांती होती। माझ्यासहित अनेक कार्यकर्त्यांचं त्यावेळी एक स्वप्न होतं की जगातल्या अनेक प्रगल्भ देशातल्या लोकशाह्यांप्रमाणेच आपल्या या भारतात सुद्धा त्या 1977 पासूनच्या पुढच्या काळामध्ये एक स्थिर द्विपक्षीय लोकशाही आता स्थापन होईल। पण त्या स्वप्नाच्या थोड्याच दिवसात ठिकऱ्या उडाल्या आणि जनता पक्षाने सुद्धा आपल्यावर असलेली ऐतिहासिक जबाबदारी समजल्यासारखं वर्तणूक नव्हती। याच्या मधल्या एका काळामध्ये एकदा दिल्लीमध्ये राजनारायण यांची भेट घ्यायची मला मिळाली होती संधी। हे राजनारायण म्हणजे समाजवादी पक्षाचा एक मोठा नेता। हे राजनारायण म्हणजे 1970 मध्ये सुद्धा रायबरेली मतदारसंघातनं इंदिराजींच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले उमेदवार, आणि त्या निवडणुकीत इंदिराजींचा अर्थातच प्रचंड बहुमताने, प्रत्यक्ष मतदान जानेवारीतलं आहे 71, इंदिराजींचा प्रचंड बहुमताने विजय झालाच,
पण राजनारायण यांनी इंदिराजींवर निवडणुकीतील गैरव्यवहार याखाली केस केली. आता निवडणूक विषयक केसेस थेट हायकोर्टातच कराव्या लागतात अशी कायद्याची तरतूद आहे. म्हणजे लोकप्रतिनिधित्वाचा कायदा हा 1951. त्या केसचा निकाल 12 जून 1975ला लागला होता आणि त्यावेळचं नाव अलाहाबाद हायकोर्ट. तिचे मुख्य न्यायाधीश जगमोहन सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरप्रकार हा आरोप सिद्ध झाला असा निकाल दिला इंदिराजींविरुद्ध. मग निवडणुकीचा कायदा म्हणजे लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार निवडणुकीतील गैरव्यवहार सिद्ध झाला तर झालेली निवडणूक रद्द होते आणि संबंधित उमेदवार पुढच्या 6 वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेतून बाद ठरवला जातो. त्यातून इंदिराजींच्यावर प्रचंड दबाव वाढला की आता राजीनामा द्या, तुम्हाला आता पंतप्रधान पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. आपल्याला नंतरच्या दस्तावेजांमुळे माहिती आहे की स्वतः इंदिराजी राजीनामा देण्याच्या मनस्थितीतच होत्या, पण त्यांचा राजकारणामधला त्यांचा मुलगा म्हणजे संजय गांधी, त्यावेळी राजीव गांधी राजकारणात नव्हते, इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट होते, व्यक्तिशः त्यांना राजकारणात रस पण नव्हता. संजय गांधी मुरलेला राजकीय नेता होता. आपल्याला नंतर माहिती आहे की संजय गांधींनी आईवर आग्रह धरला, आईपाशी, की नाही द्यायचा राजीनामा. तेव्हा अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयाला पूर्ण स्थगिती द्यायला एक प्रकारे नकार दिला, अपील दाखल करून घेतलं. इंदिराजींना पंतप्रधान या नात्याने तुम्ही लोकसभामध्ये उपस्थित राहू शकता, पण तुम्हाला लोकसभेत मतदान करता येणार नाही असा निकाल. म्हणजे पंतप्रधानाला तो कमीपणाचाच आहे तो राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीतलाच आहे, पण पंतप्रधान पदाला कमीपणाचा आहे. म्हणून पुन्हा इंदिराजींच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला. तेव्हा त्यांनी 25 जूनच्या रात्री देशामध्ये आणीबाणी लागू केली. तो सर्वसाधारणपणे एक भारतीय लोकशाहीचा काळा कालखंड आहे. अनेकांना ते पटत नाही, ते ओके आहे, कारण तो पण लोकशाही हक्क आहे. आपला इथला मुद्दा हा आहे की त्या राजनारायण यांनी मार्च 1977 मधल्या निवडणुकीत पुन्हा रायबरेली मतदारसंघात इंदिराजींचा सुद्धा पराभव केला आणि तो मोठ्या फरकाने होता. ते राजनारायण त्यांच्या भेटीला गेलो तेव्हा ते टिपिकल दिल्ली स्टाईलचे असतात बंगले, आणि आतमध्ये काही कामं चालू होती. अजून माझी भेट व्हायची वेळ होती त्यांना, आणि अनेक लोक आलेले असतातच बाहेर भेटायला, आणि सहज त्यांच्याशी गप्पा चालूच राहतात. तशा सहज गप्पा मारताना त्यावेळच्या जनता पक्षाचा एक कार्यकर्ता खूप उत्साहाने सांगत होता की देखो हमने तख्ता पलट दिया. म्हणजे जी सामान्य मतदाराची ताकद आहे ती त्याच्या तोंडून व्यक्त होत होती. मी ज्याला लोकशाहीचं वैभव म्हणतो ते त्याच्या तोंडून व्यक्त होत होतं की लोकशाही सामान्य माणसाला देते बळ, आणि त्या लोकशाही या प्रकारात आजही अनेक अंतर्भूत अशा मर्यादा आहेत, उणीवा आहेत. त्या जगभरच्या लोकशाहींच्या अनेक समस्या आहेत. तरी जोपर्यंत त्यापेक्षा अधिक चांगली कुठली राजकीय व्यवस्था मानवी उत्क्रांतीतून समोर येत नाही, तोवर उपलब्ध असलेल्या व्यवस्थांमध्ये लोकशाही हा सगळ्यात उत्तम प्रकार आहे. याचं कारण अंतिमतः सामान्य मतदाराच्या हातात असतं. आणि एवढ्या राजकीयदृष्ट्या पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या इंदिराजी, त्यावेळचा काँग्रेस पक्ष, आणि पुरेशी वेळ पण नव्हती स्थापनेपासून 40व्या दिवशी, पण लोकांनी आणि मूकपणाने, तिथे रक्तपात नाही, हिंसाचार नाही, निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा आचारसंहिता जी आज आहे तीच त्याही वेळेला होती, ती पाळूनचा झालेला प्रचार, पण शांतपणाने लोकांनी मतपेटीद्वारे क्रांती घडवली. ते त्याच्या तोंडून व्यक्त होत होता, देखो हमने तख्ता पलट दिया. म्हणून मी त्याला म्हणालो सहज कि अब अगर इन्होंने भी निराशा कर दी तो
की फार मोठ्या आशेने लोकांनी जनता पक्षाला आणले, लोकशाहीची पुनर्स्थापना केली, आता आणीबाणी दूर होईल सगळं आहे. पण मलाही भान होतं की तो जनता पक्ष हा काही एक रस नाही, ते 18 धान्याचं कडबोळं होतं. ते कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती की आता द्विपक्षीय लोकशाही यावी, माझी एकट्याची माझी नाही, माझ्यापेक्षा अनेक जाणकारांची सुद्धा. पण जाणीव होती की अब अगर इन्होंने भी निराशा कर दी तर तो त्या कार्यकर्त्याचे काहीही भाव बदलले नाहीत. आणि तो आधी जितक्या उत्साहात म्हणाला होता देखो हमने तख्ता पलट दिया, तितक्याच उत्साहात आधी मी जेव्हा त्याला विचारलं अब अगर इन्होंने भी निराशा कर दी तो तितक्याच उत्साहात म्हणाला तो फिर तख्ता पलट देंगे. ही लोकशाही आहे. सामान्य माणसाचं बळ ही लोकशाही आहे. आणि कोणी कितीही पॉवरफुल राजकीय पुढारी असू द्यात, उशिरात उशिरा त्याला दर 5 वर्षात एकदा का विना हात जोडून ताईमाई अक्का माझ्यावर मारा शिक्का म्हणून गल्ली गल्लीत फिरावंच लागतं. आणि त्यावेळी मतदार त्याला बरोबर जाब विचारतो. आपल्या लोकशाहीला कमी नको समजूयात आपण, समस्या आहेत भरपूर, पण मतदार बरोबर जाब विचारतो की आत्ता आला मागायला भाऊ, होता कुठं 5 वर्ष. आणि 5 वर्षापूर्वी आम्ही तुला निवडून दिला त्यावेळेला तुझा गुरांचा गोठा होता, आता 5 वर्षात एकदम 5 स्टार टोलेजंग तुझे बंगले उभे राहिले, तो कुठून आला पैसा. मतदार विचारतो. आणि 5 वर्षात एकदा विचारतो असं समजू नको आहेत आपण, त्याचं लक्ष असतं सर्व काळ. त्याला एक फार छान शब्द आहे सायलेंट मेजॉरिटी. सायलेंट मेजॉरिटी म्हणजे कोणी जर या भ्रमात गेला ना की मी आता सत्तेत आलो आहे आणि अमरपट्टा आहे आणि सत्ता म्हणजे आपल्या बापाची जागीर आहे, त्याला लोक बरोबर जागा दाखवतात त्याला. त्यामुळे लोकशाहीचा उत्सव आहे हा. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. आणि एकदा केव्हा तरी मतदान, इथे नागरिक या नात्याने तुमचं माझं काम संपत नाही. सावधपणाने आपण ज्यांना निवडून दिलं ते कारभार कसा करताय त्याचा सतत अभ्यास, जिथे आवश्यक आहे तिथे आवाज उठवणे. आणि सत्तेतलं सरकार कोणतेही असू द्यात ते लोकांनी निवडून दिलं आणि एकदा निवडून आलं की ते सर्वांचं आहे, तसं ते पण वागलं पाहिजे सरकार. नागरिकांची पण वर्तणूक तशी पाहिजे की आता हे म्हणजे जिथे आवश्यक आहे तिथे वचक, पण विधायक कामांच्यासाठी सहकार्यसुद्धा. मग ही लोकशाही प्रगल्भ होत जाणार. म्हणून आपण ठरवलं की पुन्हा एकदा जेव्हा प्रस्तावित ऐतिहासिक निवडणुका येऊ घातल्यात त्यावेळेला लक्षपूर्वक आपण या निवडणुकींबाबत राज्यघटनेच्या तरतुदी काय आहेत, संबंधित कायदे काय आहेत आणि निवडणुकीची कार्यपद्धती काय आहे, हिला एक सत्र अर्पण करू. आत्ता लोकसभेच्या आहेत निवडणुका, पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर लगेचच तिथपासून पुढच्या काही काळामध्ये विधानसभेच्याही निवडणुका आहेत. विसर्जित झाली ती 16वी लोकसभा होती. तिचा कालावधी अर्थातच 2014 ते 2019. आता उशिरात उशिरा 3 जून 2019 पूर्वी पुढची म्हणजे 17वी लोकसभा गठीत व्हावी लागणार. तो लोकांना निर्णय घ्यायचा आहे. याचं कारण मूळ घटना समिती सर्वसाधारणपणे आणि त्यात मुख्य म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने एक फार मोलाचा निर्णय घटना समितीने 26 जानेवारी 1950 पूर्वी घेतला, ते म्हणजे लोक सार्वभौमत्व. या भारत देशाचं सार्वभौमत्व हे लोकसभा विधानसभेत ठेवलं नाही, न्यायपालिकेत ठेवलं नाही, पंतप्रधानही नाही आणि राष्ट्रपती नाही, ते सर्व आहेत लोकसेवक. घटना समितीने अत्यंत विचारपूर्वक भारत देशाचं सार्वभौमत्व लोकांमध्ये, म्हणून आपला सरनामा चालू होतो वी द पीपल, की हे राष्ट्र हा भारत देश म्हणजे काय तर तो केवळ हिमालयापासून सागरापर्यंत कच्छपासून तो भौगोलिक आहे. पण राष्ट्र म्हणजे केवळ जमीन नाही, राष्ट्र म्हणजे लोक.
आणि त्या राष्ट्राचं मग हे सार्वभौमत्व लोकांमध्ये, निवडणूक म्हणजे ते वी द पीपल ठरवणार की आता आम्हाला आमचा राज्यकारभार कोणी केलेला हवा आहे. या आधुनिक भारताचं सर्व जगणं, कारभार हे राज्यघटनेनुसार चाललं पाहिजे. राज्यघटना ही ती पवित्र डॉक्युमेंट आहे, दस्तावेज आहे. तेव्हा त्याच राज्यघटनेतल्या कलम 324 मध्ये निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांचे अधिकार आणि कर्तव्य सांगण्यात आली. देशामध्ये घडतं त्या सगळ्याचं जेव्हा मूळ शोधायचं असतंय आणि अभ्यास करायचा असतोय, तेव्हा आपण जेवढे लक्षात ठेवू की या बाबतीतली मूळची राज्यघटनेतली तरतूद काय, पुढे त्या राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार त्यावर आधारित काही कायदे आहेत का, मग ते कायदे प्रत्यक्षात आणण्यासाठी विभागांची स्थापना आहे का, एवढं जसं लक्षात येणं आपल्याला चालू होईल तशी आपली राज्यघटनेवर पण पकड पण येणार आहे आणि मग आपली लोकशाही अधिक प्रगल्भ होणार आहे. तेव्हा निवडणुकांचा सर्व मूलाधार कलम 324 की देशाला निवडणूक आयोग असेल आणि त्याचा मुख्य निवडणूक आयुक्त असेल. हा मुख्य निवडणूक आयुक्त राष्ट्रपती नियुक्त करतील आणि ती सरकारी यंत्रणा नाही, तर निवडणूक आयोग संपूर्णपणे स्वायत्त आहे. निवडणूक आयोग सरकार म्हणजे कार्यकारी यंत्रणा ला जबाबदार नाही. निवडणूक आयोग थेट राष्ट्रपतींना जबाबदार आहे. सरकार म्हणजे कार्यकारी यंत्रणेला निवडणूक आयोगाला आदेश देण्याचे अधिकार नाहीत. फार तर फार त्या सभागृहाच्या कालावधीनुसार शेवटच्या सत्राच्या वेळी आता हे सभागृह संस्थगित करण्यात येत आहे असा निर्णय देऊन मग मंत्रिमंडळ ते सभागृह विसर्जित करून पुढील निवडणुका व्हाव्या असा निर्णय म्हणजे सल्ला राष्ट्रपतींना पाठवू शकतात. त्यानंतर विचारण्याचं काम राष्ट्रपतींचं आहे आणि निवडणूक आयोगाला जर सांगायचं की आता यानुसार निवडणुका घ्या, हे सरकार नावाची व्यवस्था नाही सांगत, राष्ट्रपती सांगतात की आता यानुसार निवडणुका घ्या. असं सांगितल्यानंतर आणि मग निवडणूक आयुक्त आहे तिथे मुख्य निवडणूक आयुक्त. फार कमी घटनात्मक पदं अशी आहेत की ज्यांना नाव आहे सिक्युरिटी ऑफ टेन्युअर. सिक्युरिटी ऑफ टेन्युअर म्हणजे एकदा त्या पदावर नेमलं की सहजासहजी काढता येत नाही, तिथे बदली नाही. आणि निवडणूक आयुक्ताला 6 वर्षाची आहे टेन्युअर कालावधी. नेमला की त्याला 6 वर्ष हात लावता येत नाही. हे त्या लोकशाही व्यवस्थेचं म्हणजे स्तंभाचं, इन्स्टिट्यूशनचं पावित्र्य आणि स्वतंत्रता, स्वायत्तता राखण्यासाठीची व्यवस्था आहे की निवडणूक आयुक्तालाही माहिती आहे की आता आपल्याला नेमलं की आपल्याला 6 वर्ष काढताच येणार नाही. आणि कोणातरी अगदी टोकाच्या म्हणजे निवडणूक आयोगाकडूनच वर्तणूक घटनाबाह्य होते आहे, बदफैली होते आहे, निवडणूक आयोग आणि आयुक्तांच्या वर्तणुकीमुळेच देशाची लोकशाहीच धोक्यात येते आहे, तो पार्शालिटी करतोय आयोग, असं सगळं झालं असता कारवाई करायचे अधिकार आहेत. पण मग त्या प्रक्रियेला नाव महाअभियोग आहे. प्रक्रियेचा निवडणूक आयुक्ताला काढणे याला महाअभियोग म्हणत नाहीत, इंग्लिश शब्द आहे इम्पीचमेंट. आपल्या राज्यघटनेत महाअभियोग इम्पीचमेंट फक्त राष्ट्रपतींवर होऊ शकतो. बाकी काही घटनात्मक पदं अशी आहेत, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, तसं हे मुख्य निवडणूक आयुक्त पद आहे की अशा काही अपरिहार्य कारणांमुळे काढायची वेळ आल्यास महाअभियोगाची प्रक्रिया वापरून फक्त त्यांना बाजूला करणे, रिमूव्हल, राज्यघटनेतला शब्द आहे बाजूला करणे, रिमूव्हल, हे करता येईल. महाअभियोगाची प्रक्रियाचा अर्थ आहे संसदच सर्वोच्च न्यायालय म्हणून बसते आणि त्या संबंधित घटनात्मक पदावरच्या व्यक्तीला आरोपपत्र सांगून पाचारण केलं जातं आणि मग कामकाज होतं. आणि 2/3 बहुमत आवश्यक आहे. म्हणजे ही संस्था निवडणूक आयुक्त ही बळकट करण्यात आलेली आहे आणि तिच्यावर सरकारचं नाही नियंत्रण. असलंच तर विधिमंडळाचं
तेही टोकाच्या परिस्थितीत, आणि तेही विधिमंडळाचं मागची सुद्धा लोकशाही संकल्पना काय आहे, तर जनमताचं प्रतिनिधित्व विधिमंडळ करतं. कारण विधिमंडळ थेट लोकांनी निवडून दिलेलं आहे. तेव्हा हा निवडणूक आयोग बळकट आहे आणि त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी म्हणजे कर्तव्य आहे टू कंडक्ट फ्री अँड फेअर इलेक्शन्स. म्हणजे नुसत्या निवडणुका घ्या ही घटनात्मक जबाबदारी नाही सोपवलेली, मुक्त आणि न्याय्य अशा घ्या निवडणुका. टू कंडक्ट फ्री अँड फेअर ही मूळची तरतूद राज्यघटना आणि त्यानुसार घटनात्मक अधिकार आणि कर्तव्य ठरवून निवडणूक आयोग अस्तित्वात येतो आणि त्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्याचे नेता प्रमुख आहेत त्याचे. पण अर्थातच राज्यघटना देशात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं सगळंच काही मूळ सांगू शकेल असं नाही. मग ती अनंत इन्फायनाईट अनंत पानं होतील. तर घटनेतल्या मूळच्या तरतुदीनुसार मग कायदे केले जातात की आता त्या मूळच्या तरतुदीला आकार द्यायला कायदा पाहिजे. देशात जे व्हायचं ते मग त्या कायद्याच्या चौकटीत व्हायला पाहिजे. तर मग आपण जेव्हा ठरवलं की स्वतंत्र भारत हा आता प्रजासत्ताक गणराज्य असेल, लोकशाही गणराज्य असेल, म्हणजेच आता निवडणुकाही घ्यायच्या आहेत, म्हणून प्रथम करण्यात आला 1950चा आहे लोकप्रतिनिधित्वाचा कायदा. 1950चा लोकप्रतिनिधित्वाचा कायदा ठराविक विषयांबद्दलच आहे, ते म्हणजे मतदारसंघांची रचना आणि केंद्रातल्या म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आणि राज्यांच्या मधल्या म्हणजे विधानसभा आणि ज्या राज्यांनी द्विगृही बायकॅमेरल लेजिस्लेचर द्विगृही ठरवलं असेल त्यांच्या विधान परिषद आहे, यातल्या सदस्यांची संख्या ठरवणे आणि मतदारसंघांची रचना एवढंच 1950च्या कायद्याचं काम आहे. पुन्हा त्या 1950च्या कायद्याचं हे काम हे सुद्धा मूळच्या राज्यघटनेपासूनच निष्पन्न होतं. ते म्हणजे लोकसभा आणि विधानसभा यांचे मतदारसंघ ठरवणे हा सर्वस्वी लोकसभेचा अधिकार आहे. म्हणजे हे केंद्रातलं आहे. हे केवळ राज्य आणि ते नाही ठरवू शकत. द्विगृही तर समजा एखाद्या राज्याला वाटलं की आम्हाला एकच म्हणजे विधानसभेचंच सभागृह हवं आहे, तरी अधिकार केवळ राज्याचे नाही आहेत. राज्याची विधानसभा तसा ठराव करून केंद्राकडे पाठवू शकते, पण नंतर केंद्र निर्णय करणार राज्यघटनेतल्या व्यवस्थेनुसार. म्हणून लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1950 एवढ्या दोनच गोष्टींकरता आहे. त्या सभागृहांची एकूण सदस्य संख्या आणि मतदारसंघांची रचना. पण एकूण हा जो जगडव्याळ आणि अद्भुत उत्सव आहे असं मी म्हणालो, महाप्रचंड हा भारत देश प्रचंड वैविध्याने भरलेला, आणि मला वाटतं तुमची माझी तरी श्रद्धा आहे की ते वैविध्य बाहेरच्या अभिव्यक्तीच आहे. मूळ आपण सगळे मुळात एकात्म राष्ट्र आहे. पण असं न मानणारे किंवा अनेक जण भारताच्या लोकशाहीला काही चान्सच देत नव्हते. ते म्हणत होते ही टिकणार नाही. हा इतका वैविध्यपूर्ण देश आहे की तो मोडून पडणार आहे लवकरच, आणि त्याच्या अनेक भारत नावाचं काही नाहीचं असं जे त्यांचं आकलन होतं त्यानुसारची त्यांची मंडळी. पण आता या जगडव्याळ देशामध्ये प्रत्यक्ष घ्यायच्या ना निवडणुका, मग त्याची कायद्याची व्यवस्था, तर मग ते सगळं आहे लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951. म्हणजे 50च्या कायद्यात फक्त सभागृहांची सदस्य संख्या आणि मतदारसंघांची रचना. पण आता हे सगळा निवडणुकांचा कारभार, आता आपण ज्याला आपण नाव आचारसंहिता दिलंय, निवडणुकीमध्ये काय केलेलं चालेल काय केलेलं चालणार नाही, प्रत्यक्ष निवडणूक घ्यायची कशी, तिचे जे अधिनियम आणि मग नंतरचे अनेक सगळे नियम आणि मग त्यानुसार सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागते, हे सगळं आहे लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951 मध्ये. आता देशाला 1950 मध्ये राज्यघटना लागू झाली तेव्हा हे ठरलं की आता निवडणुका तर व्हायला पाहिजेत, पण निवडणुका होण्यासाठी एक महाप्रचंड असा एक भारतव्यापी उपक्रम आधी नीट शिस्तशीर करणं आवश्यक होतं. ते म्हणजे मतदार याद्या तयार व्हायला पाहिजेत.
आपल्याला तर काही वेळा हे काम किती प्रचंड मॅग्निट्यूडचं आहे म्हणून मला ते चित्तथरारक वाटतं. मी शब्द वापरतो चित्तथरारक आहे. काही शपथ हा एवढा महाप्रचंड भारत देश आणि त्यातल्या एकेका नागरिकाची 1950चा निर्णय होता वय वर्ष 21 हे मतांचा अधिकार आहे आणि त्या निवडणूक वर्षाच्या 1 जानेवारीला ज्या वर्षात निवडणूक होणार त्याच्या 1 जानेवारीला 21 पूर्ण पाहिजे. पण मग असे प्रत्येकाचं मतदार याद्यात नाव आलं पाहिजे. फार दूरदराज आणि वाड्या वस्त्यांच्यापर्यंत असलेल्या आणि मग प्रगणक एन्युमरेटर्स निवडणूक आयोगाने नेमलेले त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. घराघरात जायचं आहे, प्रत्येक व्यक्तीची नोंद. बरं ते सगळं पुन्हा खरं ठरायला पाहिजे, गमजा नाहीत, कारण सर्व पारदर्शी आहे, उत्तरदायी आहे. एका जरी मतदाराचा अधिकार छिनावला गेला तरी कुठेतरी जबाबदार मग तो निवडणूक आयोग आहे आणि मधली सगळी यंत्र. केवढं प्रचंड आहे सगळं काम. आणि तुम्हाला ऐकताना जेवढं लक्षात येईल की कशा रीतीने स्वातंत्र्यानंतर हा भारत देश या कामाला लागला, मला तर वाटतं की भारतीय असण्याचा आणि भारतातल्या लोकशाहीचा सर्व मर्यादांचं भान असलं तरी तुम्हाला माझ्या एवढा अभिमान वाटणं चालू होईल की ही आनंदाची गोष्ट आहे स्वतंत्र भारताच्या वाटचालीतली. म्हणून आधी मतदार याद्या करायच्या आहेत आणि त्याही एकदम नाही तर घटनेतल्या तरतुदीनुसारच आधी तयार करायचं आहे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. की आता राज्यघटना कलम 2 हा भारत देश आणि त्या भारताचं नागरिकत्व ते एक आहे, अखंड आहे. प्रांताचं नागरिकत्व नावाची कल्पनाच नाही. पण मग सगळ्या नागरिक कोण नागरिक मग आता? की ज्यांना मूलभूत हक्क आहेत आता, की जे सार्वभौम आहेत. मग ते असं बिनचेहऱ्याचं ठेवून नाही ना चालणार, त्याची नीट तपशीलवार यादी पाहिजे. म्हणजे आधी एक महाप्रचंड असं देशव्यापी काम होतं NRC तयार करण्याचं, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स. ते झालं तयार 1951 मध्ये. तुम्हाला आजपर्यंत दिसेल की त्याचं महत्त्व आहे. आसाममध्ये 1971 पूर्वी सुद्धा पूर्व पाकिस्तानमधनं अनेक जण बेकायदेशीररित्या पूर्व पाकिस्तानमधनं जातच होते. पण 1971 मध्ये बांगलादेश झाला म्हणून काही आसाममधली बेकायदेशीर घुसखोर बांगलादेशींची आवक थांबली नाही, वाढलीच. म्हणून 1979 सालापासून आसाममध्ये घुसखोर विरोधी आंदोलन चालू झालं. ते शांततामय होतं, ते गांधीजींच्या मार्गावरनं होतं. त्यावेळेला गुवाहाटीच्या जवळचा मंगलदोई म्हणून मतदारसंघ आहे लोकसभेचा, तिथले विद्यमान खासदार हिरालाल पटवारी यांचा मृत्यू झाला. म्हणून फक्त त्या मतदारसंघाची निवडणूक होती. पण त्यासाठी मतदार याद्यांचं पुनरीक्षण रिव्हिजन आवश्यक होतं. आणि मग त्या मतदार याद्या तयार होतात, त्या जाहीर केल्या जातात. कोणाही नागरिकाला आव्हान देण्याचा पण अधिकार आहे आणि संबंधित प्रत्येकाला तुझं नाव नीट आहे का, मग ते कोणत्या बूथ करताय सगळं तपासून घेण्याकरता ही पारदर्शक व्यवस्था आहे. तशा जेव्हा जाहीर करण्यात आल्या मंगलदोई मतदारसंघाच्या मतदार याद्या, तो मंगलदोई सहित सगळ्या आसामला एक धक्का होता. कारण दिसून आलं की ह्या मतदार याद्यांमध्ये मूळच्या असमियांपेक्षा हे घुसखोर बांगलादेशीच आता जास्ती आहेत. हे जर चालू राहिलं तर आसामच त्यांच्या ताब्यात जाईल. म्हणून आंदोलन पेटलं. सर्व चढ उतार भल्याबुऱ्यामधनं जवळजवळ 40 वर्षांची वाटचाल करत गेल्या वर्षी असमिया जनतेने या प्रश्नावर आसाममध्ये भाजपचं सरकार निवडून दिलं. कारण त्या सरकारने सांगितलं होतं की आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स NRCचं पुन्हा अवलोकन करून त्यामधनं आम्ही ज्यांचे नागरिकत्वाचे काही पुरावे नाही आहेत, दाखवता येत नाही आहेत, ते आहेत त्यांची नावं वगळू. दिल्या शब्दानुसार आसामच्या सरकारने ती सर्व कार्यवाही पूर्ण केली आणि पहिल्या यादीत दिसून आलं 4 मिलियन म्हणजे 40 लाख जणांची नावं गाळली गेली. पण मग या पार्श्वभूमीवर केंद्रातल्या 2014 मध्ये लोकांनी निवडून दिलेलं सरकार म्हणजे स्वतंत्र भारताच्या वाटचालीत पहिल्यांदा खऱ्या अर्थाने नॉन काँग्रेस सरकारला लोकांनी स्पष्ट बहुमत दिलं.
त्या सरकारनी म्हणजे BJPनी त्यावेळी निवडणुकीचं वचन दिलं होतं की आम्हाला जर निवडून दिलं आमचा निवडणूक जाहीरनामा, तर त्यात काय आहे, त्याचं नाव आहे नागरिकत्व विधेयक, सिटिझनशिप अमेंडमेंट बिल, की आम्हाला जर निवडून दिलं तर भारतीय उपखंडातल्या अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमेतर उपखंडातले अन्य देश यांचा भारत हा नैसर्गिक देश आहे आणि त्यांना भारताचं नागरिकत्व मिळेल असा कायदा, तो पण मग केंद्रातल्या सरकारने त्या दिल्या वचनानुसार आणला. लोकसभेत बहुमत असल्यामुळे तिथे तो संमत झाला. पण हा येणार आहे घटना दुरुस्ती म्हणून. तेव्हा घटना दुरुस्तीचंच घटनात्मक तरतूद, घटना दुरुस्तीबाबतची घटनात्मक तरतूद आहे की ती दोन्ही सभागृहांमध्ये स्वतंत्रपणे संमत व्हावी लागते. ते राज्यसभेमध्ये पुरेसं संख्याबळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे नाही. तेव्हा ते नागरिकत्व विधेयक काय झालं नाही. आणि पुन्हा एखादं विधेयक कसं मांडलं जातं आणि कसं संमत होतं ही राज्यघटनेत आणि नंतरच्या कायद्यात आखलेली प्रक्रिया पाहिली तर आत्ताच्या मुद्द्याकरता आपल्याकरताचा सारांश आहे की संबंधित घटना दुरुस्ती अथवा विधेयक त्या संसदेच्या कालावधीतच मांडण्यापासून संमत होण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया त्या सभागृहाच्या कालावधीत पूर्ण व्हावी लागते. तशी जर झाली नाही तर ते विधेयक बारगळतं. तसं आता हे नागरिकत्व विधेयकही बारगळलं, जसं तलाक विषयीचं सुद्धा बारगळलं. आता नवी लोकसभा येईल, लोक ठरवतील आणि ते जे लोक ठरवतील त्यानुसार जे आहेत त्यांनी पुढचं ठरवायचं. पण हे जे एकमेकात गुंफलेलं बांधलंय राज्यघटना, त्यानुसार कायदा, त्यानुसार ठरलेली कार्यपद्धती, म्हणून आधी तयार करण्याची शिस्तबद्ध NRC ते तयार झालं 1951. मग मतदार याद्या करायच्या. म्हणून तुम्हाला दिसेल की स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुका 1952 मध्ये झाल्या. आता या सर्व निवडणुकांचं सर्व व्यवस्थापन मात्र होतं लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951 नुसार. उदाहरणार्थ एव्हाना सगळ्यांना माहिती आहे की निवडणुकीची अधिसूचना निघाली, नोटिफिकेशन, की त्या क्षणाला आता आचारसंहिता लागू होते. ही आचारसंहिता मूळ लोकप्रतिनिधित्वाचा कायदा 1951 मध्ये उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये येतात ह्या प्रकारच्या तरतुदी की सत्तेत असलेल्या सरकारने मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या दृष्टीने काहीही करता कामा नये किंवा निवडणुकीमध्ये फायदा होईल अशा रीतीने सरकारी यंत्रणा वापरता कामा नये. वापरल्यास तो गुन्हा आहे आणि तो सिद्ध झाल्यास झालेली निवड रद्द आणि पुढील 6 वर्षांसाठी मतदार म्हणजे निवडणूक प्रक्रियेतून बाद. त्या आचारसंहितेमधला एक फार मोलाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणुकीमध्ये जाती धर्म पंथांच्या आधारावर आवाहन करता येणार नाही आणि केल्यास तो गुन्हा आहे आणि तो सिद्ध झाल्यास पुन्हा झालेली निवडणूक रद्द आणि पुढील 6 वर्षांसाठी निवडणूक प्रक्रियेतून बाद. तेव्हा आता निवडणुका घ्यायच्या आणि ही मूळची व्यवस्था त्या लोकप्रतिनिधित्व कायद्यात आहे. तर ते प्रत्यक्षात आता देशभर किंवा जिथे जेव्हा राज्यात लोकसभेचे असेल विधानसभेचे असेल राज्यातली त्याचा सगळा तपशील पण कायद्यात नाही येऊ शकत. म्हणून त्याच्यासाठी केले जातात नियम. म्हणजे मूळ राज्यघटना त्यातल्या कलमांच्या नुसार कायदे अस्तित्वात येतात आणि कायद्यातल्या काही कलमांच्या नुसार नियम केले जातात. कायद्याला आपला शब्द आहे अधिनियम. ॲक्ट किंवा स्टॅच्यूट असेल तर मग तो बनतो अधिनियम. तेव्हा लोकप्रतिनिधित्वाचा कायदा हा आहे अधिनियम आणि मग त्या कायद्यातल्या काही तरतुदींनुसार आता तुम्हाला प्रत्यक्ष निवडणूक घ्यायची आहे तिचा जो तपशील आहे सगळा, मतदान केंद्र, त्या एकेका केंद्राचा प्रमुख केंद्राधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, एक मतदान केंद्र सरासरी 1000 मतदारांचं असेल, त्या मतदान केंद्राधिकाऱ्याला सहकार्य करायला आवश्यकतेप्रमाणे 2 किंवा 3 पोलिंग ऑफिसर्स मतदान अधिकारी असतील. प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदान केंद्रावर
आपला किमान एक प्रतिनिधी नेमायला परवानगी आहे जो त्या मतदान प्रक्रियेच्या हॉलमध्ये बसलेला असतो. आता हा जो सगळा तपशील आहे किंवा त्या बूथवर जी टीम जाते मग ती 36 तास आधी प्रचार बंद व्हावा लागतो. तो राजकीय एकीकडे चालू असताना सरकारी यंत्रणा पण तितक्या जोमाने काम करत असते. कायद्याचा एक मोलाचा मुद्दा लक्षात ठेवूयात आपण. निवडणुकीची अधिसूचना निघाली की त्या क्षणाला सरकारी यंत्रणा ही सरकारी यंत्रणा नसते, निवडणूक यंत्रणा असते. हा नुसता शब्दांचा खेळ नाही. निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्या क्षणी सरकारी यंत्रणा म्हणजे कार्यकारी यंत्रणा आणि तिच्या जी काही रचना आहे तिच्यानुसार आता ते उत्तरदायी कोणाला, तर जोपर्यंत ते सरकारी यंत्रणा आहेत तोपर्यंत त्या यंत्रणेची जी काही हायरार्की उतरंड ठरली असेल तिला उत्तर देत. अधिसूचना जाहीर झाली की त्या क्षणाला ती सगळी सरकारी यंत्रणा बनते निवडणूक यंत्रणा. म्हणजे आता ती सरकारला उत्तरदायी नाही, आता ती निवडणूक यंत्रणेला उत्तरदायी आहे. प्रचंड मोठा बदल आहे हा. आणि वरकरणी वाटायला तुम्हाला फार छोट्या छोट्या गोष्टी वाटत असतील पण त्या फार मोलाच्या आहेत. आत्ता सगळी निवडणुकांची प्रक्रिया चालू आहे तर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आता कोणाला आवडो किंवा न आवडो पण प्रचंड पॉवरफुल माणूस अमित शहा हे गांधीनगरमधनं निवडणूक लढवत आहेत. काल का परवा त्यांनी अर्ज भरला आणि पेपरमध्ये त्याचा फोटो आला होता. तुम्ही या बारकाव्याची दखल घेता का नाही आपापला विचार करा, पण त्यानिमित्ताने वृत्तपत्र वाचण्याचं कौशल्य पण वाढत गेलं तर चांगलं होईल. तुम्हाला त्या फोटोत दिसेल की अमित शहा उभे आहेत, त्यांच्याबरोबर आलेले सगळे 51 मोठे सगळे कार्यकर्ते ते पण उभे आहेत, पण त्यांचा जो निवडणूक अर्ज स्वीकारतो आहे म्हणजे कलेक्टर गांधीनगरचा, कारण कलेक्टर असतो पदसिद्ध निवडणूक निर्णय अधिकारी. निवडणूक अधिसूचना जाहीर झाली की आता तो कलेक्टरच नाही कायद्याच्या दृष्टीने, आता तो निवडणूक निर्णय अधिकारी आहे. आणि त्यांना लेखी आहेत सूचना की तुम्ही उभं राहायचं नाही. उमेदवार जेव्हा अर्ज भरायला येईल तो कोणीही असू द्यात, तो पूर्वीच्या पंतप्रधान इंदिराजी असू द्यात, आता नरेंद्र मोदींना आता ते बहुधा वाराणसीतूनच फक्त निवडणूक लढवतील हे असू द्यात, राहुल गांधी वायनाड आणि अमेठी दोन्हीकडनं ते असू द्यात, समजा सोनिया गांधी रायबरेली, निवडणूक आयोगाची लेखी सूचना असते की निवडणूक अर्ज स्वीकारताना त्या अधिकाऱ्यांनी उभं राहायचं नाही. हे वरकरणी वाटायला किती छोटं वाटलं तरी फार मोलाचं आहे की आता तो जो तिथे बसला आहे तो निवडणूक आयोग आहे. आणि मग तुम्ही राजकीय पुढारी किंवा कार्यकारी यंत्रणेचे या नात्याने कितीही मोठे असा, आता तुम्हाला निवडूनपर्यंत तिथपर्यंत पुढचं सगळं त्यांच्या हातात, म्हणून त्यांनी नसतं उभं राहायचं. प्रश्न असा येतो की हे सगळं कुठे असतं. तर मग आता हे सगळं मूळ घटना आणि त्यावर आधारित कायदे ह्यात असणं शक्यच नाही आहे, म्हणून त्या एकेका गोष्टीसाठीचे नियम केले जातात नीट. तेव्हा अख्खी निवडणूक प्रक्रिया कशी होईल याचे नियम आहेत कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स. निवडणूक कशी घ्यायची हिचा सगळा बारीक सारीक तपशिलासहितचा नियम, म्हणजे मी आत्ता जो आधी सांगून झाला आणि आणखीन खूप न सांगे हे सगळं त्या कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स अक्षरशः लक्षावधी आहेत. बारकावे माझ्या मते सगळेच चित्तथरारक आहेत आणि जेवढा अभ्यास करू आणि लवकरच तुम्हाला ती यंत्रणा हाताळण्याची पण संधी मिळो, काम मनापासून केलं तर मला खात्री आहे तुम्ही ती प्रक्रियेचा आनंद मिळवणार आहात. आणि मी ज्याला एका श्रद्धेने भारतातली लोकशाही बळकट आहे कारण ती सामान्य मतदाराला कळलेली ज्यातून म्हणतो ते ह्यात आहे. एरवी जी सरकारी यंत्रणा आपल्याला अकार्यक्षम, निष्काळजी, भ्रष्ट, जातीपातीत फुटलेली तीच सरकारी यंत्रणा निवडणुकांचं काम म्हणलं की इतकी चोख कामगिरी बजावते की आपल्याला ते पाहून आश्चर्यसुद्धा वाटतं. पण तो लोकशाही बळकट झाल्याचा एक पुरावा आहे आणि मग एक स्वप्न पण आहे की अरे बाकीचे काम करा की असं बदलेल ना देश, कुठल्या कुठे जाईल. त्यावेळी सरकारी म्हणजे आता निवडणूक यंत्रणा हिला फार चाबूक घेऊन मागे लागून नाही, त्याचं असं एक शिस्त बसून गेलेले. सर्व निवडणूक यंत्रणेचं प्रशिक्षण होतं आणि लक्षावधी बारकावे आहेत. शाहीच कुठली,
ती बरोबर असायला पाहिजे, म्हणजे त्याच्या चेकलिस्ट असतात तयार नीट. आणि एक एक मतदान केंद्र आणि तिच्यावर कोणतं सामान आणि मग तिचा केंद्राधिकारी आणि त्याचे 2 किंवा 3 मतदान अधिकारी आणि ह्यांना रूट्स आखलेले असतात. 36 तास आधी प्रचार थांबला की ते तिथे त्या गावी जाऊन राहतात. कुठल्या कुठे असतात मतदान केंद्र, पण तिथे जाऊन राहतात. मिळेल ती मीठ भाकरी खातात तिथे आणि मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात. इतक्या बारकाव्याने हा तपशील आहे सगळा. माझा शब्द चित्तथरारखाच आहे. तो ह्या कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्समध्ये मांडलेला आहे तपशील सगळा. आणि जे मतदार याद्या तयार करण्याचं भव्य काम आणि नंतर त्याचं दरवेळी पुनरीक्षण सतत व्हावं लागतं, तेव्हा एकेका मतदाराची नोंदणी कशी करायची. आणि निवडणुका येऊ घातल्या तर मतदार याद्यांचं पुनरीक्षण म्हणजे रिव्हिजन करावंच लागतं. त्याचे 2 प्रकार असतात. एक समरी रिव्हिजन. समरी रिव्हिजन म्हणजे असं पटपट पटपट, फक्त हे प्रशासकीय कामसुद्धा किती प्रचंड आहे लक्षात घ्या. मधल्या काळामध्ये दुर्दैवाने जे मृत झाले त्यांचे नीट पुरावे लागतात, गमजा नाही पाहिजेत त्याच्यात, पण मग त्या मृतांची नावं गाळली गेली पाहिजेत. ती झाली नाहीत तर त्यांच्या नावाने बोगस मतदान होण्याच्या पण शक्यता असतात. बरं, ते एक एक नाव गाळायचं काम जबाबदारीचं आहे, कारण त्याला नीट पुरावे पाहिजेत त्याचे, म्हणजे डेथ सर्टिफिकेट सोबत. तर ते ग्रामीण भाग असेल तर ग्रामसेवकाच्या पातळीला आणि शहरी असेल तर नगरपालिकेचं काम आहे जन्ममृत्यूची नोंद ठेवणे. जन्ममृत्यू नोंद रजिस्टर असतं, त्याची लिंक या निवडणूक यंत्रणेशी असावी लागते की त्या नोंदीनुसार जिथे ज्याचा मृत्यू झाल्याचं कळलं आहे त्याचं नाव आलं पाहिजे. आणि निवडणूक होण्याच्या वर्षीच्या 1 जानेवारीला आधी 21, पण 1985मध्ये स्वतः त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधींनी आग्रह धरून ते मतदानाचं वय 21वरनं 18वर आणलं. ही जी येते आहे निवडणूक, हिच्याबाबत जाणकार सांगतायत की या निवडणुकीचा निकाल मुख्यतः तरुण पिढी लावणार आहे. कारण आजचा भारत देशच मुळात तरुण आहे. 2/3पेक्षा जास्त लोकसंख्या वयवर्ष 45च्या खालची आहे. पण ह्या येणाऱ्या निवडणुकीचं आणखी एक अतिशय रम्य वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे 21व्या शतकात जन्मालाच आलेमुळे पण ते येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहेत. आणि निवडणुकीचे जाणकार सांगतायत की ते ठरवणार आहेत, त्यांचा कल जिकडे जाईल ते निवडून येणार आहेत. मग मी ह्यालाही लोकशाहीचं वैभवच म्हणतो, पण ते वैभव नीट आकाराला यायचं असेल तर मग प्रशासकीय यंत्रणेचं काम येतं की अरे ते याद्या त्या नीट झाल्या पाहिजेत ना. एका जरी व्यक्तीचं नाव की त्या व्यक्तीने कार्यपद केली होती, नीट अर्ज भरला होता आणि जबाबदारी आयोगाची आहे, व्यक्तीची नाही. आयोगाने काम केल्यावर आपलं नाव आहे ना याची खातरजमा करणे कन्फर्म ही त्या मतदाराची आहे, पण पहिल्यांदा प्रत्येकाचं नाव आलं पाहिजे ही आयोगाची जबाबदारी. तिचे फॉर्म आहेत, मी म्हणले तसे प्रगणक, त्यांना अशा एरिया वाटून दिल्या जातात. प्रत्येक घरात जायचं आहे, दार ठोठावायचं आहे. मी निवडणूक आयोगाचा प्रगणक आहे. मतदारांची खात्री तरी करून घ्यायची की ह्या घरातले हे आहेत ना, कोणी राहिला का, राहिला असेल तर त्याच्या पुराव्यांच्या सहित तर हा फॉर्म हा भरा, सोबत पुरावे जोडा, त्याचं पण नाव इथलं जाईल. तर मतदार याद्यांचं पुनरीक्षण जेही मी रम्य म्हणतो काम, ते 2 प्रकार. एक समरी. तर समरी म्हणजे फक्त पटपट फक्त जेवढी जन्ममृत्यू नोंदीवरनं मृत्यू ज्यांचे झाले त्यांची गाळणे आणि नागरिकांना एक जाहीर करणे की ह्या मुदतीपर्यंत आपापल्या हे दाखल करा, त्यांची नावं घेणे. पण म्हणजे मतदार यादीमध्ये घेणे हे समरी आहे, तेवढ्यावर नाही भागत. सरासरी दर 2 वर्षाला सविस्तर पुनरीक्षण म्हणजे डिटेल्ड रिव्हिजन, पुनर्विलोकन. म्हणजे मग ते नुसतं मृत्यूच्या गाळा आणि 1 जानेवारीच्या या असे नाही आहे, खूप आहे तपशील त्याचा प्रत्येक त्यावेळी तर घराघरात प्रगणक जाऊन करतात आणि ती कार्यपद्धती संपूर्ण देशभर एका वेळी चालू राहते. याविषयीचे सगळे नियम नोंदवण्यात आलेले आहेत. मतदार याद्या नियम, त्याचं मूळचं इंग्लिश आणि पूर्ण नाव रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स. यातलं इलेक्टोरल रोल्स, ते रोल्सचं स्पेलिंग ROSSA आहे हे लक्षात ठेवा. ते ROLES नाही आहे. ROLE म्हणजे रोल म्हणजे भूमिका होईल. मतदार याद्या या अर्थाने रोल कॉल, तो रोल ROLL आहे. तर रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टोरल रूल्स म्हणजे मतदार याद्या आणि नाव नोंदणी कशी करायची याविषयीचे नियम, यातून त्या मतदार याद्या तयार होतात.
म्हणजे आता मला वाटतं तुम्हाला मॅग्निट्यूड दिसणं चालू झालं असेल. मला तर वाटतं जे मला जाणवतं ते तुमच्यापर्यंत मी जर पोचवू शकलो ना तर मला म्हणायचं मला काम नीट करता आलं. फाळणी, भयानक रक्तपात, अक्षरशः लक्षावधी नागरिक इकडचे तिकडे तिकडचे इकडे, त्यांची पण दक्षता घ्यायची आहे, तरी घटना समिती कामाला लागली. तिने लोकशाही पद्धतीने 292 विरुद्ध 0 एक मुद्दा समोर येणार, तो मसुदा समिती तिचे अध्यक्ष आंबेडकर ते मांडणार, त्यावर 292 चर्चा करणार. एकाचं जरी त्यातल्या एका जरी अल्फाबेट किंवा कानामात्र वेलांटीविषयी काही आक्षेप असेल तो मांडायचा त्याला अधिकार आहे, त्यावर चर्चा होणार आणि राज्यघटनेत जे येणार आहे ते सर्वानुमते येणार आहे. हे काम शांततामय पद्धतीने पूर्ण केलं. तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कधीतरी तर तुम्ही घटना समितीच्या कामकाजाचे 6 खंड आहेत असे सणसणीत लोकसभेनेच प्रकाशित केलेत, आपल्या लायब्ररीमध्ये आहेतच अर्थात. वेळ आणि आपल्याला रुची असेल तसे वाचा. मला ते माझा सर्वात लाडका लेखक आहे फ्रेडरिक फोर्सिथ, थ्रिलर नावाचा प्रकार त्यातला. घटना समितीचे कामकाजाचा वृत्तांत वाचणे हे मला फोर्सिथच्या कादंबऱ्यांपेक्षा आकर्षक वाटतं, कारण ती प्रोसेस लक्षात येते. आई शपथ, एका अख्ख्या देशाचा नवा आधुनिक पाया उभा करायचा आहे, केवढा पाहिजे आवाका त्या व्यक्तींना, त्यांचं चारित्र्य, या देशाच्या लढ्यामधला त्यांचा सहभाग, आणि इथं मांडायचे पूर्ण भान की भारत देशाच्या नव्या भवितव्याला आपण आकार देतो आहोत. केवढी आहे जबाबदारी ती. इथे व्यक्तिगत स्वार्थ नाही, आपापली जातपात धर्मपंथ नाही, हा देश आणि त्याची लोकशाही बळकट कशाने होईल हाच निकष, आणि सर्वानुमते त्यात आलेला अक्षरनक्षर 292 विरुद्ध 0. ही भव्य प्रक्रिया पूर्ण करून 26 जानेवारी 1950ला ती लागू. त्यातल्या कलम 324 नुसार निवडणूक आयोग, मग आधी तयार केलं पाहिजे NRC, ते शिस्तबद्ध पूर्ण झालं. तोच देश हा भारत देश. स्वातंत्र्याच्या वेळी ज्या भारत देशामध्ये हे टाचणीचं पण उत्पादन होत नव्हतं, अपवाद थोडा टाटांचा आहे फक्त, आणि मागासलेला, तिसऱ्या जगातला, निरक्षर असलेला, जातीपातीत फुटलेला, त्यामुळे ज्याला अज्ञानी तोच भारत देश. पण त्यांनी ज्या तऱ्हेने काम पूर्ण केलं तीच आहे सरकारी यंत्रणा, विसरू नका. NRC तयार 1951, मग मतदार तयार, आणि मग पहिल्या निवडणुका 1952. कमॉन. ते स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. सुकुमार सेन यांचा जन्म 1998 मधला आहे आणि ते ICS होते, म्हणजे ब्रिटिश काळातली आपली स्टील फ्रेम सरकारी यंत्रणा की ज्यांच्या मुख्यतः नेतृत्वाखाली स्वातंत्र्यानंतरच आपण त्या ICSचं नाव बदलून IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस केलं. तुम्हाला दिसेल की कमी अधिक फरकाने बहुतेक सगळे मुख्य निवडणूक आयुक्त हे कुठे ना कुठेतरी आधी प्रशासनातले आणि शक्यतो IAS मधले असं दिसून येईल. तसे हे पहिले सुकुमार सेन ते 1950 पासून 1958 पर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर 1950 पासून म्हणजे राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार आले आणि सगळे NRC, मग पुढे मतदार याद्या, हे काम त्यांच्या नेतृत्वाखाली, मुख्यत्वाखाली, आणि ते करून आता भारत देश सज्ज झाला म्हणल्यावर पहिली निवडणूक 1952 साली. 1952 मध्ये लोकसभेतल्या एकूण सीटं होती 489, आणि त्या पहिल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 364 सीटं मिळाली, म्हणजे बहुमत पण आहे, 2/3 आहे. पण ते मिळताना मतदान काँग्रेसला देशभर झालेलं मतदान सुमारे 43%. एकूण झालेल्या वैध मतदानापैकी सुमारे 43% घेऊन काँग्रेस 489च्या सभागृहात 364 जागा घेऊन सत्तेवर आला. तिथपासूनच्या पुढच्या 4 निवडणुका एका वेळी लोकसभा आणि राज्यांमधल्या विधानसभा एका वेळी झाल्या. पहिल्या 4 म्हणजे स्वातंत्र्यानंतरची पहिली 20 वर्ष देशभर एका वेळी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या, म्हणजे मतदाराचंही काम, मतदान केंद्रावर गेलास की तुला 2 मतदार पत्रिका मिळणार आहेत, एक लोकसभेची आणि एक विधानसभेची, आणि तुझं काम ते बंद जो बूथची जागा असेल तिथे शांतपणे जा, तुझा विचार कर आणि ज्याच्या समोर तुला शिक्का मारायचा आहे. पण दोन्ही निवडणुका एकत्र. तेव्हा 1952
57, 62 आणि 67 या निवडणुका राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार परफेक्ट तिच्या ठरलेल्या वेळी आणि लोकसभा आणि विधानसभांच्या एका वेळी झाल्या. पण 1967 मध्ये उत्तर भारतातल्या 8 विधानसभांमध्ये मात्र काँग्रेसनी बहुमत गमावलं. हे प्रथम घडलं. काँग्रेसनी बहुमत गमावलं खरं, पण म्हणून कोणाला मिळालं होतं का? तर मिळालं कोणालाच नव्हतं. अशा वेळी मग समाजवादी चळवळीचे, समाजवादी पक्षाचे अत्यंत थोर नेता म्हणजे डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी त्या 1967च्या आधी एक राजकीय विचार मांडलाच होता, तो म्हणजे नॉन काँग्रेसिझम. लोहियांच्या गैर काँग्रेसवाद या वैचारिक दृष्टिकोनाचा अर्थ एकदम सिंपल होता. लोहिया दाखवून देत होते की सतत जरी काँग्रेस जिंकत असला तरी मिळणारी मतं 40 ते 43% मध्ये. याचा अर्थ ज्यांना काँग्रेस सत्तेत आलेला नकोय असे 57 ते 60%. पण नुसतं काँग्रेस सत्तेत आलेला नकोय म्हणून नाही चालत, कोण आलेला पाहिजे यावर एकमत आहे, असायला पाहिजे, तरच पर्याय तयार होतो. अन्यथा 40 ते 43% वाटतंय की सत्तेत काँग्रेस आली पाहिजे आणि उरलेल्या 57-58तल्या कोणातरी 17-18% वाटतंय समाजवादी यावेत, दुसऱ्या कोणातरी 17-18% वाटतंय जनसंघ यावा, आणखीन एक 10-12% होते स्वतंत्र पक्ष म्हणजे चक्रवर्ती राजगोपालाचारींनी स्थापन केलेला, आणखी 7 ते 10% वाटते कम्युनिस्ट असावेत. तर मग केंद्रातलं सरकार ज्याच्याकरता सर्वात जास्त लोक म्हणतात हे यावं ते येणार आपल्या निवडणूक पद्धतीनुसार. म्हणून लोहियांनी मांडलं होतं की फक्त काँग्रेस विरोधी मतांचं जर आपण एकत्रीकरण केलं तर काँग्रेस हरेल. या वैचारिक दृष्टिकोनाचं नाव गैर काँग्रेसवाद. 1967च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेव्हा उत्तर भारतातल्या 8 राज्यांमध्ये ही स्थिती आली की काँग्रेसचं बहुमत तर गमावलं, पण म्हणून कोणाचं नव्हतंच बहुमत, पण चित्र हे होतं की जर त्या विधानसभेतले समाजवादी गट आणि जनसंघाचे गट एकत्र आले तर कशीबशी त्यांच्याकडे बहुमताची तयारी होत होती. हा जनसंघ अधिकृतरित्या स्थापना 1952ची. तिचे अधिकृत संस्थापक आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी. श्यामाप्रसाद मुखर्जी बंगालमधले आणि हिंदुत्व ही विचारधारा मानणारे. श्यामाप्रसाद मुखर्जींचं हिंदुत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व आहे, कारण आधी सावरकरही हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, स्वतः श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. नथुराम गोडसेंनी 30 जानेवारी 1948ला गांधीजींची हत्या केल्यावर RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेवरही बंदी घालण्यात आली आणि हिंदू महासभेच्या कामकाजालाही फार मोठा फटका तर बसलाच. तेव्हा त्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च प्रमुख, त्यांना RSSमध्ये सरसंघचालक म्हणतात, ते होते गोळवलकर गुरुजी. यांना श्यामाप्रसाद मुखर्जी भेटले आणि म्हणाले की राजकारणामध्ये आपल्या विचाराचा पक्ष पाहिजे, तो नसल्यामुळे मग अडचण येते तेव्हा आपली बाजू घेणारं कोणीच नाही. श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले तुम्ही वेळ दिली, संधी दिलीत तर मी बनवतो. गोळवलकर गुरुजींनी अनेक ठिकाणी सांगितलं की राजकारण ही विकृतीच आहे, वारांगना. ते राजकारणाला वेश्येची उपमा देत असत, ते फारसे त्याला अनुकूल नव्हते. पण श्यामाप्रसाद मुखर्जी आणि गोळवलकर गुरुजी भेटीत हे ठरलं, म्हणून जनसंघाची स्थापना झाली. तिचे पहिले अध्यक्ष म्हणजे श्यामाप्रसाद मुखर्जी. मी 1977च्या ज्या निवडणुकांचा संदर्भ देऊन माझं बोलणं चालू केलं त्यावेळी जनसंघाने पण आपलं स्वतंत्र अस्तित्व विसर्जित केलं आणि जनता पक्षामध्ये विलीन झाले. ते जनता पक्षाचं सरकार पण आलं. त्याचा एक मुख्य नेता या नात्याने 77 सालच्या जनता पक्षाच्या मोरारजीभाई देसाई मंत्रिमंडळात अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. पण मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं बघता बघता जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्या, सरकार पडली. म्हणून 6 एप्रिल 1980ला भाजपची अधिकृत स्थापना झाली. तेव्हा नाव भारतीय जनता पक्ष, पण त्याची सगळी वैचारिक नाळ आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी ही हिंदुत्वाचा विचार. तिकडे श्यामाप्रसाद मुखर्जी, RSS ही संघटना, त्यांचं जे नातं आहे त्या आधारावर पुढचं सर्व चालू राहतं.
पण 67 साली या गैरकाँग्रेसवाद याच्यावर त्या विधानसभांमधले समाजवादी गट आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली जनसंघ यांनी आघाडी केली. ती निवडणुकोत्तर आघाडी होती, ती निवडणूक पूर्व नाही आहे. ती आघाडी निवडणुका झाल्या, होताना एकमेकाविरुद्ध उमेदवार उभे केले, प्रचारही केले, निवडणूक जाहीरनामेही मांडले, पण मतमोजणी झाल्यावर जे समोर चित्र उभं राहिलं त्यात दिसलं की 8 विधानसभात काँग्रेसचं बहुमत तर गेलं, पण गेलं म्हणून दुसऱ्या कोणाला मिळालं असं नाही आहे. पण त्या विधानसभात जर हे 2 गट एकत्र आले तर सभागृहाच्या निम्म्याच्या 2, 3, 4नी पुढे एवढी त्यांची कशीबशी बेरीज होती, ते 67. पण या 8 विधानसभांमधलं जनसंघ समाजवादी गटाला मिळून असलेलं बहुमत इतकं निसटतं होतं की जरा 2-4 जणांनी जरी टोपी फिरवली आमदारांनी तरी ती सरकार पडणं शक्य होतं. काही असलं तरी केंद्रामध्ये तर काँग्रेस आलं होतं, पण तेही अल्पमतात होतं. 67चं इंदिराजी झाल्या पंतप्रधान, पण काँग्रेसला त्याही वेळी स्पष्ट बहुमत नव्हतं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या 20व्या वर्षीच्या निवडणुकीत प्रथमच केंद्रात सुद्धा काँग्रेसचं स्पष्ट बहुमत गेलं. पण मुस्लिम लीग आणि कम्युनिस्ट पार्टी हिच्या आधारावर काम चलाऊ बहुमत मग इंदिराजींच्या त्या मंत्रिमंडळाला आणि काँग्रेसला मिळत होतं. पण केंद्रातली सत्ता तर हातात आहे, तिचा वापर करून या विधानसभांमधल्या आवश्यकतेप्रमाणे 2-5 जणांना म्हणता येणे की जरा इकडे या तुम्ही. कोणाला महिला म्हणायचं, तुला मुख्यमंत्री करतो, तुला कॅबिनेटचं पद देतो, महामंडळ देतो. ही काही फार अवघड गोष्ट नाही, लोकशाहीमधलं आहे, हे जगभरचं आहे. बघता बघता ती 8 प्रांतांमधली मंत्रिमंडळ गडगडली विरोधी पक्षांची, म्हणजे जनसंघ आणि समाजवादी. पण म्हणून दुसरं चित्रही तयार होईना, तिथपासून भारताच्या निवडणुकांचं वेळापत्रक त्यामुळे बिघडलं. वेळापत्रक म्हणजे लोकसभा आणि विधानसभांच्या जे एकत्र होत होत्या ते तिथपासून बिघडलं. त्यामुळे 8 विधानसभांच्या मग आता वेळ आली की आता जर बनतच नाही सरकार तर राज्यघटनेतल्या तरतुदीनुसार सभागृह पुन्हा बरखास्त आणि लोकांचा कौल एवढा एकच शेवटचा उपाय उरतो, त्यामुळे बिघडलं. आणि शिवाय 1970मध्ये इंदिराजींनी पण ठरवलं की आपलं हे जे डगमगतं सरकार आहे आणि स्पष्ट बहुमत आपल्याला नाही ते द्यायचं फेकून. तर त्यांनी 1970मध्ये, म्हणजे मुदतपूर्व आहे, ती वेळ नव्हती, अन्यथा वेळेनुसार म्हणाल तर लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीची वेळ 1972 होती, पण इंदिराजींनी 1970मध्ये सभागृह बरखास्त केलं आणि मुदतपूर्व निवडणुका घेतल्या. त्यामध्ये अर्थातच त्यांना 2/3 बहुमत मिळालं, कारण गरिबी हटाव ही घोषणा दिली इंदिराजींनी भारताला. म्हणजे हा देश गरीब कायमच होता, पण एक वस्तुस्थिती आहे की तो राजकीय कार्यक्रम बनवणे आणि देशातला त्यावेळचा सगळ्यात मोठा आणि मुख्य पक्ष असलेल्या, सत्ताधारी असलेल्या काँग्रेसनी म्हणणे की आमचा राजकीय कार्यक्रम ही गरिबी दूर करणे आहे, गरिबी हटाव. पुन्हा एकदा काँग्रेस विरोधी कम्युनिस्टेतर सगळे एकत्र आले, त्यांनी आघाडी बनवली. तिला नावही त्यावेळी सुद्धा नाव ग्रँड अलायन्स म्हणजे महागठबंधनच आहे. पण इंदिराजी सांगत होत्या गरिबी हटाव, महागठबंधन सांगत होतं इंदिरा हटाव. लोकांनी महागठबंधनला हटवलं आणि 1970-71च्या निवडणुकीत इंदिराजींना 2/3 बहुमत मिळालं आणि त्या सत्तेत आल्या. आपला अभ्यासाचा इथला मुद्दा आहे की ह्या ज्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एका वेळी होत होत्या ते बिघडत गेलं आणि ते एकदा बिघडणं चालू झाल्यावर आता ते सगळ्या एका वेळी होणं हा मुद्दा अशक्यच होऊन बसलाय, प्रॅक्टिकली अशक्य होऊन बसलाय. पहिल्यांदा तो अलीकडच्या काळात 1999मध्ये लोकसभेत त्यावेळचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी पहिल्यांदा मांडला हा की आपलं सगळ्यांचं जर एकमत असेल तर जर आपण वेळापत्रक सगळं लाईनीवर आणून एका वेळी घेऊयात निवडणुका. कारण जे बिनसत गेलं वेळापत्रक त्याचे मग परिणाम हे आहेत की देशात कुठेतरी दर क्षणाला निवडणूक चालूच आहे. बरं, आता एकदा निवडणूक म्हटली की वागण्या बोलण्याची सगळी गणितं बदलतात. त्याला पक्षांना आणि नेत्यांना दोष देऊन नाही चालणार. आपण लोकशाही स्वीकारलेली आहे तेव्हा त्यात पक्ष आहेत आणि पक्ष आहेत तर ते निवडणूक लढणे आणि लढायची ती जिंकण्यासाठीच लढायची असते. फार थोडे असतील की जे पैसे खाण्यासाठी निवडणूक लढवल्यासारखं दाखवतात किंवा पडलो तरी चालेल पण लढवायचे, तत्वाचा मुद्दा आहे वगैरे.
पण मुख्य म्हणजे पक्ष, तर मग लोकशाहीतलं त्यांचं कामच आहे की सरकार बनवणं एवढं तुम्हाला बहुमत मिळालं पाहिजे. पण मग गणितं बदलतात, सगळी गणितं बदलतात, हे सत्य आहे. अचानक तिथे महत्त्व इलेक्टिव्ह मेरिट, की हा उमेदवार निवडून येण्याची शक्यता, आणि मग गुणवत्ता, चारित्र्य, दिलेला शब्द पाळतो का, यांनी समाजसेवा काय केली आहे, किती दीर्घकाळ केली आहे, ह्याला सगळ्याला दुय्यम महत्त्व प्राप्त होतं. पैसा किती आहे ह्याच्याकडे मसल पॉवर काय आहे. आणि भारतीय लोकशाही जीवनाचं एक अत्यंत दुःखद सत्य म्हणजे जात आणि ती त्या मतदारसंघातून निवडणूक लढवायला सोयीची आहे का, हे सगळं बनून बसतं. बरं, मग नुसतं हे बनून बसतं नाही आहे. अधिसूचना जाहीर झाली की आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता झाली की सगळ्या सरकारी कामाला एक प्रॉब्लेमच येतो. खरं म्हणजे माझं म्हणणं आहे की आचारसंहितेत मूळची तरतूद आहे की जी नेहमीची रुटीन सरकारी कामं आहेत तिला आचारसंहिता लागू नाही. विकासाच्या ज्या योजना निवडणुकीची अधिसूचना लागू व्हायच्या आधी चालू झाल्या आहेत तिला पण आचारसंहिता लागू नाही. पण आहे ते एक दुर्दैव आहे की लागू झाली आचारसंहिता की सरकारी यंत्रणा असं म्हणा की कधी कधी निमित्त करते, तर कधी कधी बिचकून का होईना की बाबा रिस्क नको घ्यायला, आपण करायला जाऊ आणि आचारसंहितेचा भंग झाला, हे राजकीय पुढाऱ्यांचं काही बिघडणार नाही, आपली नोकरी धोक्यात येईल, पोराबाळांचं म्हणून ते जरा काहीशे त्याला थोडा बोचरा शब्द आहे कातडी बचाव, पण सांगतात की आता मग निवडणुका होई, पण त्याचा अर्थ होणार बसतो की तिथपर्यंत विकासाची कामच ठप्प होतात. एक प्रकारची सतत अनिश्चितता तयार होते. त्यातून पुढे आलेला हा विचार आहे की जर एका वेळी झाल्या निवडणुका तर सारख्या निवडणुका नाहीत, त्यामुळे निवडणुकांवर डोळा ठेवून सारखे निर्णय घेणं जाणे नाही. जाता जाता आणि फार मोठा असलेला मुद्दा तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की अनेक वेळा शेवटी राज्यकर्त्यांनी ही गट्स, ही हिंमत दाखवावी लागते की काही निर्णय देशाच्या हिताचे आहेत पण ते कटू आहेत. घेण्याची तर गरज आहे, पण घेतले तर त्याचा मतदानावर परिणाम होणार आहे. शेवटी सर्वसामान्य माणूस मतदान करताना तो जे त्याला जाणवणारी महागाई, त्याच्या पातळीला काही फरक दिसला का, त्याची सरकार दरबारची कामं नीट होणं चालू झालं का, आधीचं सगळे जे लूट शोषण अकार्यक्षमता होती तीच झाली, यावरनं तो ठरवतो. बरं, ते त्या बाबतीत मतदारालाही दोष नाही देता येणार आहे. पण जर सारख्या निवडणुका असल्या तर निर्णय घेताना सरकार पण कचरतात जण की आत्ता आत्ता नको, निवडणुका होऊ देत. बरं, पण मग या व्हाव्यात तोवर पुढच्या कर्नाटकच्या आहेत, त्या व्हाव्यात तोवर 3 राज्यांमधल्या आहेत, त्यात संपतायत तोवर ईशान्य भारतातल्या आहेत, असं सारखं वर्षभर असं केव्हाही पाहू तर निवडणुकाच चालू. तर मग त्याचा तसं नाही म्हणलं तरी विकासावर विपरीत परिणाम होतो. म्हणून हे सगळं लक्षात घेता जर एका वेळी घेतल्या तर एकदा काय ते 5 वर्षात एकदा काय ते होऊ देत, एकदा ते झालं आणि सगळं ठरलं चित्र आता की हे ह्या राज्यात हे, केंद्रामध्ये हे, ही आघाडी, सगळं. आता 5 वर्ष कारभार नीट करा आपापला. ज्याला शब्द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम वापरला जातो. कोऑपरेटिव्ह म्हणजे केंद्रात सरकार एखादा पक्ष किंवा आघाडीचा असेल आणि राज्यातलं दुसऱ्या कोणा पक्ष किंवा आघाडीचा असेल, पण दुजाभाव केला जाणार नाही. आपण सारे एक आहोत. आता लोकांनी कौल दिला, आता जो राज्याचा आणि केंद्राचा कारभार चालवायचा तो सर्वांना बरोबर घेऊन चालवायचा, हे लोकशाही स्पिरिट म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, आणि राज्यांच्या अधिकारांचा सन्मान राखला जाईल. कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम म्हणजे राज्यांमध्ये लागणारी एक आरोग्यपूर्ण स्पर्धा, की आता माझ्या राज्याचा जास्त विकास तू करून दाखवतो का मी करून दाखवतो. तमिळनाडूमध्ये समजा DMK किंवा AIADMK, कर्नाटकमध्ये जनता दल युनायटेड किंवा काँग्रेस किंवा भाजप किंवा काही असलेल्या युत्या आघाड्या. आधी एकत्र आंध्र होता तेव्हा 1983 पासून पुढे तेलुगू देसम किंवा काँग्रेस. आता 2 झाले, तर ज्याचं नाव आता आंध्र प्रदेश आहे तिथे अजूनही तेलुगू देसम ही एक महत्त्वाची शक्ती आहे, पण काँग्रेस. तेलंगणामध्ये TRS, तेलंगणा राष्ट्र समिती, आणि पुन्हा काँग्रेस. म्हणजे ही वेगवेगळी सरकारं आणि स्पर्धा लागू द्यात की राज्याचा विकास जास्ती कोण करून दाखवतं, ह्याचं नाव आहे कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. इनफॅक्ट पुन्हा वैयक्तिक कोणालाही किती आवडो किंवा न आवडो, कदाचित एक वर्ग आहे ज्याला आवडत नाही, पण एक सत्य हे आहे की नरेंद्र मोदींची देशाचा नेता पदावर जी दावेदारी तयार होते, क्लेम, तो आधी गुजरातमध्ये 3दा निवडणूक जिंकली, म्हणजे मतदाराचा विश्वास संपादन केला, करायचे ते विकासाचे काय ते प्रकल्प गुजरातमध्ये केले, त्या स्टोऱ्या देशभर कळणं चालू झालं. या आधारावर देशाच्या नेतृत्वाचा त्यांचा दावा तयार होतो. 2014 पासून देशामध्ये एक अनौपचारिक संकेत पण आता तयार झाला आहे
की तू प्रथम तुझं राज्य म्हणजे तुझा बेस तुझा पक्का पाहिजे. ते राज्यात तुझ्या पक्षाला विजय मिळवून दे. तो मिळवल्यावर सरकार चालवून दाखव. ते एकदा नाही, दोनदा किंवा तीनदा असं झालं तर तुझं आता केंद्रातल्या नेतृत्वाकरता मला वाटतं की लोकशाही जास्त समृद्ध होते. आणि राज्यांमध्ये आता ही जी स्पर्धा लागणार, तुम्ही लक्षात घ्या, बिहारचे नितीश कुमार हे सुद्धा अनेक अर्थांनी पंतप्रधान पदाचे दावेदार निदान एके वेळपर्यंत होते, ह्यात काही चूक नाही. पण नितीश कुमार सुद्धा ज्या आधारावर पंतप्रधान पदाचे दावेदार होते ते म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली सलग दोनदा आणि आता तिसरी सुद्धा झाली, पण दावेदार होताना बिहारची निवडणूक जिंकली. नुसतं नाही, आपल्या दुर्दैवाने ती आनंदाची गोष्ट नाही, जो बिहार हा भारताचं एक कृष्ण विवर ब्लॅक होल, आणि नाव बिहारचं काय मिळणार सगळ्या वाईट गोष्टींसाठीच. आणि जाती जातींच्या तिथं सेना आहेत, त्यांची युद्ध चालतात, म्हणजे क्लास वॉर ॲक्च्युअली चालू आहे, रक्तपात आहे, दलितांवर तर अन्याय आहेतच आहेत, आणि भयानक भ्रष्टाचार, गुन्हेगारी, त्या गुन्हेगारीचं राजकारणाशी नातं. अशा स्थितीत तिथे पायावरून उभं राहायचं, निवडून यायचं आणि सरकार चालवून दाखवून कोणाही निष्पक्ष पाहणारा सुद्धा सांगेल की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचा विकास तर झाला. अनेक नव्या कल्पनांना बिहारनी जन्म दिला की त्यांची देशाच्या नेतृत्वावर दावेदारी चालू होते. आताच्या महागठबंधनला कदाचित जर झालं एकमत कधी तर वाटेल की ममता बॅनर्जी नेता, ममता बॅनर्जींच्या तरी मग देशाचा नेता आणि महागठबंधनचा होण्याचा जो मुख्य कारण आहे ते त्या तिकडे तृणमूल त्यांनी असलेल्या कम्युनिस्ट पक्षाची 34 वर्षांची सत्ता संपवून पुरून उरल्या आणि दोनदा आल्या ना निवडून सलग. ज्याला म्हणायचं ते म्हणू द्यात, पण लोकांचा कौल मोलाचा आहे, तो तर नाकार, कोणा शाण्या माणसांनी नाकारूच नाही. मग त्यांची दावेदारी चालू होते की आता मग केंद्रातल्या सुद्धा त्या बनू शकतात. म्हणजे हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि कॉम्पिटिटिव्ह ह्याच्याद्वारा लोकशाही समृद्ध होत जाते. पण निवडणुका लोकसभा आणि विधानसभांच्या एका वेळी व्हाव्यात या मागचा मुद्दा फार मोलाचा आणि मोठा आहे. आता त्या कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्समध्ये निवडणूक पद्धतीचा सर्व तपशील देण्यात आला आहे. अधिसूचना लागू झाली की त्या क्षणापासून सरकारी यंत्रणा सरकारी न राहता आता ती बनते निवडणूक यंत्रणा, म्हणजे ती निवडणूक आयोगाच्या हाताखाली येते. आणि एक एक मतदान केंद्र सरासरी 1000चं असावं. ते काळकाम वेगाचं बसवलेलं गणित आहे की लोक येणार, सकाळी 7 ते सायंकाळी 5 मतदाने, म्हणजे या 10 तासांमध्ये शांत मार्गाने आणि नीट, आणि ज्याला त्याला आपापल्या सोयीने ये आणि मतदान करून जा. स्थानिक सुट्टी पण जाहीर केली जाते, कलेक्टर करतो म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी. पण ही सरकारी आहे, म्हणजे आता निवडणूक यंत्रणा खूप तपशीलवार काम करते. प्रत्येक मतदान केंद्राचा आहे एक केंद्राधिकारी, आणि मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या वेळात त्या मतदान केंद्रावरचे सर्व निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार त्या केंद्राधिकाऱ्याला असतात. हे आणखी एका सोप्या पद्धतीने सांगायचं तर मूळच्या कायदा आणि राज्यघटने धरूनचं वाक्य आहे की मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या वेळात तो केंद्राधिकारी हा त्या मतदान केंद्राचा निवडणूक आयुक्त आहे, मुख्य निवडणूक आयुक्त आहे. तिथे त्याला चॅलेंजेस देता येत नाही, निर्णय त्याने घ्यायचेत. काही गुंतागुंतीचे मुद्दे समोर आले तर त्यांनी कसं वागावं, कसे निर्णय घ्यावेत याच्या सगळ्या सूचना आहेत आणि त्यानुसार त्याचं प्रशिक्षण होतं. पण केंद्राधिकारी आणि त्याच्या मदतीला 2 किंवा 3 मतदान अधिकारी, पोलिंग ऑफिसर्स, आणि प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक पक्षाच्या म्हणजे प्रत्येक उमेदवाराला, तो पक्षाचा असो किंवा अपक्ष, त्याला आपला एक प्रतिनिधी नेमायची परवानगी असते. आणि एव्हाना तुम्ही पण मतदान केव्हा ना केव्हा तरी केलं असेल असं मी गृहीत धरतोय. 18 झालेलं असून मतदान केलेलं नसेल तर ते पाप आहे फार मोठं. पण तुम्हाला माहिती असेल की आपण मतदान केंद्रात प्रवेश करतो, तो पहिला बसलेला तो निवडणूक यंत्रणेचा अधिकारी आहे, त्याच्या हातात मतदार याद्या असतात. आणि तुम्ही तुमची पूर्वी किंवा अजूनही काही पक्ष करतात, मतदार स्लिपा वाटतात. त्या मतदानाची वेळ संपली की त्या मधल्या 36 तासात पक्ष आणि उमेदवार घराघरात जाऊन मतदार स्लिपा देतात. त्याच्या मागे पुन्हा एक निवडणुकीच्या कायदा नियमांच्या मधनं काढलेला एक मार्ग आहे, तो म्हणजे 36 तास आधी प्रचार बंद होतो, पण कार्यकर्ते जे म्हणजे तो सार्वजनिक प्रचार बंद होतो. म्हणून फक्त घराघरात जायचं आहे आणि हे तुमची मतदार स्लिप की तुमचं
केंद्र क्रमांक 114वर च्या यादीमध्ये 53, 54, 55 या नंबरला तुमचे आहेत. पण त्या स्लिपला वर त्या उमेदवाराचं नाव, पक्ष, खूण असते. शेवटचं काम की याला द्या बरं का. मतदार म्हणून आपलं काम असतं, आपण फक्त ती खालची स्लिप फाडून केंद्रावर जायचं. तिथे जर हे घेऊन गेलो आपण तर तो पण गुन्हा मानला जातो. पण स्लिप खालची फाडून मतदान केंद्रात प्रवेश केला की तो पहिला बसलेला जो पोलिंग ऑफिसर आहे तो मतदार यादीतलं तुमचं नाव पाहतो, कन्फर्म करतो. उमेदवारांचे प्रतिनिधी त्याच्या मागे बसलेले असावे लागतात. त्यातल्या कोणालाही हक्क आहे आव्हान देण्याचा की हा नाहीच आहे मतदार, हा बोगस मतदार आहे, ह्याने आधी एकदा मतदान केलं आहे पण आता काहीतरी त्यांनी शाई पुसून काहीतरी केलं, जुगाड करायला आपल्या देशा एवढं कोण दुसरं नाही. आणि पुन्हा मतदाराला आलं आहे. किंवा दुसऱ्या ठिकाणचे ट्रक भरभरून आणलेले आहेत आणि त्यांनाच बोगस वोटिंगचे चिकार प्रकार आहेत. चिकार ज्या वेळेला मतदान पत्रिका होत्या त्यावेळेला तर बूथ बळकावणे नावाचा प्रकार होता, बूथ कॅप्चरिंग. आणि बूथ कॅप्चरिंग आणि मग ते घेऊन बसायच्या मतदार पत्रिका ठाक 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 ठरलेल्याच्यावर शिक्के मारायचे, घड्या घालायच्या आणि मतदान पत्रिकेत टाकायच्या. कार्यकर्ते असण्याच्या माझ्या वर्षांमध्ये एकेवेळी नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या होत्या आणि मी दिल्लीमध्ये चरणसिंग यांची माझी भेट होती. मी शेतकरी चळवळीत होतो, शरद जोशींबरोबरच्या एक होता त्यांचाही विश्वास. त्यामुळे त्यांनी मला चरणसिंग शेतकऱ्यांचा नेता तर पाठवलेलं मला होतं की त्यांच्याशी काही अजून तिकडे बागपत त्यांचा मतदारसंघ आणि तिकडे मतमोजण्या चालू आहेत. तर आमचं बोलणं चालू असताना काही कार्यकर्ते आले, काहीतरी कानामध्ये काहीतरी बोलले. चरणसिंग जे भडकून एक वाक्य बोलले कि बदतमीज साले, तुमको बताया था सभी 100% वोट मुझे मत दो. म्हणजे थोड्या तरी विरोधी पक्षाला मारा शिक्के आणि टाका, नाही तर एका मतदान केंद्रावर 1000 जणांनी मतदान केले आणि सगळ्यांनी चरणसिंगनं मतदान केले. तेव्हा मतदार पत्रिका होत्या तो वेळपर्यंत तर बूथ कॅप्चरिंग दुर्दैवाने हे यूपी बिहारमध्ये जास्त होतं, पण महाराष्ट्रात नव्हतं असं समजू नका तुम्ही. उलटं चित्र यूपी बिहार सकट की निवडणूक जिंकेल कोण, तर बूथ बळकवायला ज्याच्याकडे जास्त कार्यकर्ते तो निवडणूक जिंकेल. आता EVM आल्या, पण आधी होत्या तेव्हा मग तुमचं नाव कन्फर्म होणार आणि कोणाचं ऑब्जेक्शन नाही ना की पुढे जायचं की तो दुसरा तुमच्या हातात मतपत्रिका द्यायचा आणि मग असं पुठ्ठ्याचं कव्हर असलेली मतपेटीमध्ये ठेवलेली तिथे शांतपणे जा, टेक युअर ओन टाईम. आणि तुम्हाला ज्याच्यावर शिक्का मारायचा तो मारा, घडी घाला आणि आतमध्ये टाका. शिक्का नाही मारायचा तर नका मारू. त्याच्यावर दुसरा कुठला तरी शेर लिहायचा आहे. विंदा करंदीकरांची एक अप्रतिम कविता आहे, पुन्हा पुन्हा तेच ते. हे राजकारणावरचं भाष्य आहे त्यांचं आणि ही 1950च्या दशकातच लिहिलेली कविता आहे. तरी त्यावेळेला विंदांनी त्यांच्या प्रतिभेचा कवी त्यांनी हे म्हणणंच चालू केलं होतं की पाट्या बदलणार आहेत, पक्षांची नावं बदलणार आहेत, उमेदवारांचे चेहरे बदलणार आहेत, पण सर्वसामान्य जनतेची फसवणूक हे पुन्हा पुन्हा तेच ते. कधी वाटलं तर ती मूळची कविता वाचा सुद्धा. त्यामुळे नाराज होऊन कोणी मतदारांना वाटलं की मला करायचंच नाही मतदान, तर निवडणूकविषयक नियमांच्या मध्ये तशी पण तरतूद आहे की मतदान केंद्रावर जाऊन केंद्राधिकाऱ्याला सांगायचं आहे की मला मतदान करायचं नाही अशी मला नोंद हवी आहे. तर मग त्या केंद्राधिकाऱ्याच्या प्रशिक्षणानुसार त्याला एक फॉर्म असतो, तो द्यायचा, तो भरून घ्यायचा आणि केंद्राधिकारी त्यावेळेला कोलतो, त्याची घडी आणि बाजूला ठेवली जाते. हे नोटा होईपर्यंत होतं, नोटाच्या आधी होतं. नंतर निवडणूक प्रक्रियेतच सुधारणा होऊन आता मतदान पत्रिकेवरच नन ऑफ द अबव की मला वरीलपैकी कोणीही पसंत नाही. आणि ती मतं आता निवडणुकीमध्ये अनेक अर्थांनी निर्णायक ठरायला लागलेली आहेत. पण ही मतदान प्रक्रिया आणि मग तुम्ही तिथून बाहेर पडता. आता EVM आले आणि त्यावर काही जणांना तऱ्हातऱ्हांच्या विविध शंका आहेत. फक्त त्या सगळ्या शंकांच्या मागचं एक गणित सोपं आहे, मी जिंकलो तर EVM बरोबर आहेत, मी हारलो EVM मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. पण वैज्ञानिक तथ्य पाहायचं झालं तर निवडणूक आयोगाने पण पुन्हा पुन्हा निर्वाळा दिलेला आहे की EVM हॅक करता येण्याची शक्यता नाही. माझाच एक बॅचमेट आलोक शुक्ला, तो आता निवडणूक यंत्रणेत सुद्धा वरिष्ठ पदांवर आहे, त्याचं पुस्तक आहे फक्त EVM वर.
आणि एकेवेळी निवडणूक आयोगाने सुद्धा सर्व पक्षांना आव्हान देऊन झालं की ठीक आहे, तुम्ही या आणि आम्हाला करून दाखवा हॅक हे EVM आणि आम्हाला हॅक करून दाखवा. ते आव्हान स्वीकारलं कोणीही नाही आहे. वेळेअभावी मी तुम्हाला एकच महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. अन्य देशांनी जेव्हा EVM घेतल्या ना, त्यांच्या EVM इंटरनेटला जोडलेल्या आहेत, तर हॅक करता येतात. भारताने EVM करताना निर्णय घेतला की त्या जोडलेल्याच नसतील, स्टँड आउट म्हणजे जोडलेलेच नाही. प्रत्येक EVM हे इलेक्ट्रॉनिक युनिटच वेगळं आहे, ते कुठे इंटरनेटला जोडलेलंच नाही आहे. त्यामुळे हॅक किंवा व्हायरस त्याच्यामध्ये घाला हे शक्यच नाही आहे. आधी मतपेट्या जशा होत्या आणि मतदार येऊन मतदार पत्रिका घ्यायचा आणि मग त्याची घडी घालून आत सोडायचा, त्याच्या जागी फक्त EVMचं ते मशीन आलं. आता तुमचं काम तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा, तिथे काही सेकंद थांबा, त्याच तुम्ही ज्याच्यासमोर बटन दाबलं त्याच्याच इथे दिवा लागणार आहे त्याची खात्री करून घ्या. तर त्याचा अर्थ आहे की तुम्ही ज्याला मत दिलं त्यालाच गेलं आहे. EVMबद्दल हेही बोललं गेलं की तुम्ही बटन काही दाबलं तरी ते मत विशिष्ट अमुकालाच जातं आहे किंवा दर 5च्या मधलं जातं आहे वगैरे. तर आता तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही VVPAT व्होटर व्हेरीफाईड अशी ट्रेल म्हणजे ते मिळणार आहे. आपण क्रेडिट कार्ड जेव्हा स्वाईप करतो तर बिल प्रिंट होतं, म्हणजे आपल्या पण हातात एक पेपर कॉपी राहते VVPAT. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते होणार आहे. तेव्हा मला नाही वाटत की EVMमध्ये काही शंकास्पद आहे. आता मतदार आला केंद्रावर आणि याही वर्षी अशा बातम्या दिसल्या तर मला फार आश्चर्य वाटणार नाही, दिसल्या नाहीत तर आश्चर्य वाटेल. ते म्हणजे हजारोच्या संख्येने अनेक मतदारांना ऐन मतदानाच्या दिवशी लक्षात येतं की मतदार यादीतनं आपलं नावच गायब झालं. आयुष्यभर आपण ज्या बूथवर आणि ज्या नंबरवर आपण तिथं सापडूनच येत नाही आहे. आपलं दुर्दैव आहे. पण त्याला निवडणूक यंत्रणा म्हणजे सरकारी यंत्रणा मुख्यतः जबाबदार आहे, पण अंतिमतः नागरिक मतदार पण जबाबदार आहे. कारण प्रत्येक निवडणुकांच्या आधी मतदार याद्या जाहीर केल्या जातात. त्याआधी हार्ड कॉपीमध्ये असायच्या त्यावेळपर्यंत एक मुदत आहे की आपापलं नाव चेक करा आहे का नाही, ती संधी असते. नसलं तर वेळच्या वेळी निवडणूक यंत्रणेला सांगता येतं आणि अजूनही नाव येऊ शकतं. व्यवहार तर मलाही माहिती आहे की कोट्यवधी नागरिक की जे रोजचा जगण्याचा संघर्ष करतायत ते त्यातून कधी त्यांचं नाव व्हेरीफाय करून घेणार आहेत कधी. पण असं ते दोन्हीकडनं नातं आहे. आणि आता सगळं इलेक्ट्रॉनिक आहे, तर जेवढं ज्यांना मोबाईल असो 3G असला स्मार्टफोन तर आपलं नाव आहे का हे काही कमांड्स देऊन चेक करता येतं. तरी दुर्दैवाने हे घडतं, गुंतागुंतीचं आहे. पण काही मतदारांना मतदानाचा संधी मिळत नाही. त्या बाबतीतला नियम हा आहे निवडणुकीच्या नियमात की केंद्राधिकाऱ्याला सूचना आहेत की शक्यतो नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल अशा रीतीने घ्यावं मतदान. म्हणजे एखादा मतदार आला तर याला मतदान करू द्यायचं का नाही हे त्या दिवशी ठरवण्याचा सर्व अंतिम अधिकार केंद्राधिकाऱ्याला आहे. आणि सूचना त्याला ही आहे की शक्यतो मताधिकार बजावता येईल अशा तऱ्हेने करा. आता केंद्राधिकारी म्हणतो किंवा तो म्हणतो यात फार चूक नाही की माझे पण हात बांधलेले आहेत कुठे कशाने, नाव यादीतच जर नसेल तर बाबा मी तुम्हाला कशाच्या आधारावर देऊ. वोटर्स ID कार्ड शेषन यांनी सुरुवात केली आणि करून घेतली, ती हातात असतात, त्याच्यावर नोंद असते. पण तो म्हणतो माझ्यासाठीचा आधार आहे ही मतदार यादी, तिच्यात नाही आहे. पण त्याही बाबतीत सूचना आहेत की विवादास्पद मतं म्हणजे समजा केंद्राधिकाऱ्यांनी एखाद्याला ठरवलं की ह्याला करू दे मतदान. कल्पना अशी करा की जे उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणजे पोलिंग एजंट निवडणूक प्रतिनिधी बसलेत प्रत्येक केंद्रात, त्यातल्या कोणी ऑब्जेक्शन घेतलं की माझं मत आहे हा खरा नाही आहे, बोगस आहे, तर एक थोडक्यात सुनावणी घेऊन समरी हिअरिंग निर्णय देण्याचा अधिकार केंद्राधिकाऱ्याचा आहे. ते लेखी होतं. तो म्हणू शकतो की मी ह्याला मतदान करू देत नाही आहे किंवा तो ठरवू शकतो की ह्याला मतदान करू देतोय. त्यावर सूचना निवडणूक आयोगाच्या या आहेत की अशी जी विवादास्पद मतं असतील तर मतदान करू दे, पण त्याचं मतपत्रिका किंवा हे त्याचं व्होट रेकॉर्ड होऊन EVM असलं तरी बाजूला ठेवलं जाईल. प्रथम मतमोजणी होईल, ते बाजूला ठेवू ना, मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होईल आणि निवडून आलेला उमेदवार आणि हारलेला पहिला ह्यांच्यात जेवढी गॅप आहे किती मतांची, त्यापेक्षा जास्त जर विवादास्पद मतांची असेल तर ती मोजायची आहेत, त्यापेक्षा जास्त नसेल तर ती मोजायची सुद्धा नाही आहेत. कॉमन सेन्स आहे. पण काही जणांचं गणित भयंकर कच्चं असावं असे ते असे आवासून बघतात बरं मग असे
तेवढ्यांच्याकरता पुढची 30 सेकंद एकदा वाया घालवतोय की जर ती निवडून आलेला उमेदवार आला 50,000 मतांनी निवडून आणि ज्यांना नाव आहे विवादास्पद मते ती 500च आहेत, तर ती काय मोजली का नाही मोजली का? मोजा आणि कल्पना करा की हारलेल्याला ती 500 सगळी जो हारला त्याला आहेत, तरी मग तो 50,000च्या ऐवजी 49,500नी हारला एवढाच त्याचा अर्थ होईल. मूळच्या निकालात नाही बदल होणार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये खूप ठिकाणी तुम्हाला या प्रकारचा कॉमन सेन्स पण दिसून येईल. पूर्वी मतदान पेट्या आणि आता EVM हीची एक शिस्त ठरलेली आहे की मतदान झालं की सर्वांच्या देखत म्हणजे मतदान प्रतिनिधींच्या त्याला सील लागतं, बंद केलेलं असतं, त्याला खाली कागद आहे त्याला आणि त्याच्यावर केंद्राधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे. आता आणि ती सगळ्या EVM त्या एका ठिकाणी केंद्रीय जिथे नंतर मतमोजणी होणार आहे ठरलेलं असतं सगळं कुठे आहे, तिथे त्या सगळ्या EVM जाऊन दाखल होणार. मतमोजणीच्या दिवशी फेऱ्या ठरलेल्या आहेत आणि एका फेरीमध्ये सरासरी 20 टेबलं असतात, एका फेरीत एक एक, तर ते EVM त्यांच्यासमोर. मतमोजणीच्या वेळीसुद्धा प्रत्येक पक्ष आणि उमेदवाराला आपला प्रतिनिधी प्रत्येक टेबलपाशी नेमायचे अधिकार आहेत, ते पण पाहणार. त्यांना सगळ्यांना ते दाखवलं जाते पेटी अथवा आता EVM तिच्यावरचं सील, ते टॅम्पर म्हणजे त्याला काही झालेलं नाही ना, मूळ केंद्राधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि सगळ्यांनी पाहिलं मान्य केलं, मग ती उघडली जाते, मतमोजणी होते. मग त्यांना फॉर्मॅट दिलेले आहेत त्याच्यावर ते उमेदवार निहाय नोंदवतात कोणाला किती मतं मिळाली माझ्या पेटीतनं EVM मधनं. ते समोर व्यासपीठावर निवडणूक निर्णय अधिकारी रिटर्निंग ऑफिसर बसलेला असतो, 20च्या 20 टेबलच्या त्याच्यापाशी जाते यादी, त्याच्या बेरजा होतात. त्यानंतर तो अधिकृत जाहीर करतो की पहिल्या फेरी अखेर हा उमेदवार आघाडीवर आहे, याला एवढी मतं, याला एवढी. या तऱ्हेने ते साधारणपणाने आता EVMमुळे दुपारपर्यंत रुझान म्हणतात, कल तर स्पष्ट झालेले असतात मोजणी पुढे, तरी त्याला अनेक आहेत अर्थ. मगाशी पण मी उल्लेख केला की समजा कोणा मतदाराला वाटत असेल मला द्यायचंच नाही मतदान, करायचंच नाही आहे, सगळेच बेकार आहेत आणि मला करायचंच नाही आहे, तर निवडणूक प्रक्रियेमध्ये ही सुधारणा होण्यापूर्वीसुद्धा ही व्यवस्था होती की तरीसुद्धा मतदान केंद्रावर जा आणि केंद्राधिकाऱ्याला सांगा की मला तो फॉर्म पाहिजे आणि त्याच्यावर नोंदवलेलं पाहिजे आणि मग खाली तुमची स्वाक्षरी पाहिजे. साधारणपणाने 1979 पासून तर मी वेळोवेळी मतदार जागृती मोहिमा व्होटर अवेअरनेस कॅम्पेन ह्याचा मी एक कार्यकर्ता म्हणून सहभागी होतो. एक बेसिक आणि किमान आव्हान, मतदान तर करा, पवित्र हक्क आहे आणि तो बजावला पाहिजे, तेव्हा मतदान तर करा. त्यावेळी जेव्हा काही लोक म्हणतात की सगळेच बेकार आहेत मग कशाला कोणाला करू, तरी त्यांनाही मी त्या काळात सुद्धा सांगायचो, असं माझं लेखन पण आहे की ठीक आहे ना, तुम्हाला जर कोणीही पसंत नसेल तरी केंद्रावर जा. 2 उपाय आहेत, एक तो फॉर्म मागा, ओके, किंवा दुसरा उपाय काहीतरी करून तुमची मतदार पत्रिका बाद होईल असं ठरवा, बाद होईल असं काहीतरी करा, म्हणजे 2 शिक्के मारा. त्या मतदार पत्रिकेवर सांगितलेल्या ठिकाणचा शिक्का याच्याशिवाय काही असलं तर ती मानली जाते इनव्हॅलिड, अवैध मतदान आहे. 2 शिक्के मारा, नाही काहीतरी शेर लिहून ठेवा, काहीतरी खाली काहीतरी आवरतो मी स्वतःला. कारण जो मतदानाला जात नाही असा प्रत्येकजण बोगस मतदानाला प्रोत्साहन देत असतो. या भारत देशाचं फार मोठं दुर्दैव म्हणजे स्वतःला सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय म्हणवणारा वर्गच सगळ्यात कमी मतदान करतो. तो निवडणुकीच्या दिवसाला सुट्टी समजतो आणि घरच्या सुखासीन दिवाणखान्यात बसून मात्र चर्चा करतो की राजकारण सगळं कसं वाईट आहे, पक्ष पण सगळे कसे एकाच माळेचे मणी आहेत, हे सरकार आलं काय आणि गेलं काय, रंक चढले राव पडले, आमच्या ह्याच्यात काय फरक पडतोय, म्हणून महाबळेश्वरला जातात सुट्टीच्या दिवशी. माझं म्हणणं पाप आहे फार मोठं. आणि तुम्ही जर लोकशाहीमधला हा एवढा किमान म्हणजे मतदानचा हक्क बजावणे एवढं पण करणार नसाल तर चांगलं सरकार मिळालं पाहिजे म्हणण्याची तुम्हाला अधिकार नाही, चांगलं सरकार मिळण्याची लायकीसुद्धा नाही, बजावलं पाहिजे. पण आता तर निवडणूक प्रक्रियेत दुरुस्ती होऊन नोटा आलं, नन ऑफ द अबव. एवढंच नाही तर गुजरात विधानसभेची निवडणूक, त्यानंतर कर्नाटक विधानसभेची निवडणूक आणि शेवटच्या झालेल्या विधानसभांमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नोटाचा सत्ताधारी भाजपवर विपरीत परिणाम असं कोणी पण जाणकार निष्कर्ष काढेल. आणि मोठं आहे प्रमाण. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी जवळजवळ 5 लाख मतं नोटा होती
आणि थिअरी मीच मांडली की हे मुख्यतः मतदार भाजपचे आहेत, काही कारणांच्यामुळे नाराज आहेत सरकारवर, म्हणून जाऊन त्यांना विरोध पक्षांना मत द्यायचं नाही आहे, पण आपली नाराजी कळवायची ती त्यांनी नोटा की आम्ही कोणालाच देणार नाही, आमचं पण मत देणार पण आम्ही कोणालाच देणार नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थान नंतर तर मी अभ्यास करून मांडलंच होतं. जर 2655 मतं अशी इकडची तिकडे झाली असती तरी या दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा विधानसभेत म्हणजे सरकार भाजपचं आलं असतं. 11 मतदारसंघांमध्ये फरक पडला असता. आणि नोटा जर मोजल्या म्हणजे नन ऑफ द अबव, ते बाकीच्या नोटा मोजायला मी सांगावं नाही लागत, तर दिसेल की काही मतदारसंघांमध्ये तर सत्ताधारी भाजपचा उमेदवार जेवढ्या फरकाने हरलाय त्यापेक्षा जास्त मतं नोटाला आहेत. आणि मी थिअरी ही सांगितली की तो भाजपचा नाराज मतदार वर्ग आहे, तेवढ्या फरकाने ते हरले. ते जर नसतं तरी पुन्हा या 2 राज्यांमध्ये नोटा हे मतदाराच्या हातातलं एक महत्त्वाचं आहे साधन. आणि आपली नाराजी जरी राजकीय व्यवस्थेला कळवायची आहे तरी त्यासाठी नोटा हे फार मोलाचं साधन आहे. मग मतमोजणी होताना प्रत्येक आधी मतपत्रिका असायची तेव्हाही की यातलं वैध कोणतं अवैध कोणतं, आणि त्या प्रत्येक टेबलच्या मागे जे प्रतिनिधी बसलेले असतील उमेदवारांचे त्यांना अधिकार होता म्हणण्याचा, तरी ते वैध ठरवायचं का अवैध याचा अंतिम अधिकार समोर वर बसलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा. अवैध मतं बाजूला ठेवली जातात आणि वैध मतांमधनं मग या निकालाला आव्हानही देता येतं. पण मग आव्हानसुद्धा देता येतं किंवा फेरमोजणीचा आग्रह धरता येतो जर जिंकलेला उमेदवार आणि लगेचचा हरलेला यात जी गॅप आहे त्यापेक्षा जास्त अवैध मतं आहेत तर देता येतो. ते जर नसेल तर बाकी कुठल्याही आव्हानाला काही अर्थ नाही आहे. मग तिथे जाहीर होतं की हा आमच्या मतदारसंघातनं अमुक अमुक निवडून आला. आपण लक्षात घेऊयात की त्यांनी जाहीर केलं त्या क्षणी घटना आणि कायद्याच्या दृष्टीने जिंकलेला उमेदवार लगेच आमदार किंवा खासदार बनत नाही, तो निवडून आला एवढं जाहीर होतं. संबंधित लोकप्रतिनिधी आमदार किंवा खासदार केव्हा बनतो तर तो ज्या सभागृहाला निवडून आलाय त्याचं पहिलं सत्र तिच्यामध्ये उभं राहून शपथ घेतो. त्यांनी शपथ घेतली की आता झाला तो खासदार आणि आमदार. निवडून येणे ते शपथ घेणे इथपर्यंत हा निवडून आलेला आहे. शपथ घेतली की त्याचं कामकाज चालू. मतपत्रिका जेव्हा होत्या तेव्हा मतदानाच्या गुप्ततेसमोर काही प्रश्नचिन्ह होती. कारण अशी मतपत्रिका असं मोठं पुस्तक असायचं त्याचं आणि परफोरेशन, तर वर फक्त त्या एकेका मतपत्रिकेचा स्लिप नंबर तिचा तोच नंबर परफोरेशनच्या खाली आणि तो फाडून त्याला दिला जायचा. त्या आधारे एखाद्याने मतदान कोणाला केलं याची अटकळ बांधणं पण शक्य असायचं. आणि येणाऱ्या मतदाराची सही त्या परफोरेशनची वरची स्लिप जी निवडणूक आयोगाकडे त्याच्यावर सही लागायची की मला मिळाली आणि आता जाऊन मतदान कर. एवढंच नाही तर मतपेट्या ते बूथ माहिती असतो ना कोणता. तुम्हाला इथं बसून फारच जर शहरी आणि राजकारणाशी संबंध नसेल ना तर तुम्हाला राजकारण किती मुरलेलं आहे ह्याचा अंदाजसुद्धा येणार नाही तुम्हाला. राजकारण मुरलेलं हे भयंकर मिळमिळीत शब्दरचना आहे, लय बाराचं आहे. हिच्यात आपण ते राजकारणाची धग म्हणतो हिच्या जरा तरी जवळपास जाणं सुरू होतं. पण राजकीय कार्यकर्त्यांचा जबरदस्त अभ्यास असतो त्यांच्या विषयाचा. तेव्हा मतपेट्या जेव्हा घेऊन आणल्या जातात तर ही कुठली हे त्यांना माहिती आहे. आणि तिथली मोजणी झाली आणि त्यात जर दिसलं की आपल्या विरुद्धच्याला जास्ती मतं मिळाली, ठीक आहे, पण निवडून आला आपला उमेदवार, तर लक्षात ठेवून हिशोब चुकते केले जातात की ठीक आहे अमुक बूथ तुम्ही आमच्या उमेदवाराला दिले नाही काय, चल तुला विहीर मिळू देत नाही, रोजगार हमीचं काम मिळू देत नाही, तुझ्या गावातली वीजच जाईल, हे काही तुझ्या लोकांना कामच देत नाही, टेकीला येऊन जोपर्यंत ते गाव साहेब तुम्हीच नेता, पण आमच्या गावाला अमुक द्या. हे लोकशाही जीवनातलं सत्य आहे. म्हणून त्यावर TN शेषन यांनी त्यांच्या सुपीक आणि अप्रतिम डोक्यातनं एक उपाय काढला होता. तो म्हणजे त्यांनी आपले अधिकार वापरून सांगितलं की मतमोजणी तर पेटीनिहाय होणारच नाही. ते म्हणाले की अशी 20 टेबलं असली तर मध्ये असा एक चौकोनी हौद तयार केलेला असायचा.
सगळ्या मतपेट्या एक एक दाखवून नीट फोडायच्या आणि सगळी मतं आधी त्या हौदात ओतायची. ॲक्च्युली अशी मिक्स करायची काठीने ढवळून. आणि मग निवडणूक यंत्रणेला सांगितलेलं असायचं की आता 25-25 मतपत्रिकांचा गठ्ठा करायचा, रँडम की असा ढिगारा उचलून एका टेबलवर दिला. त्या टेबलवरचे निवडणूक यंत्रणेचे अधिकारी यांनी प्रथम 25 मतपत्रिका आणि त्याला रबर लावायचं. ही सगळी प्रोसेस पूर्ण झाली की आता मतमोजणीला सुरुवात करायची. म्हणजे आता ते जे निवडणूक प्रतिनिधी बसलेले असतील त्यांना काय जाम कळणार नाही की कुठली मतपेटी कोणाच्या बाजूला गेली. राजकारणातली भाषा पण असते बरं का की आपल्या पेट्या फुटल्यात. पहिल्यांदा एखादा उमेदवार जर मागं पडला, काय ह्याला काय चार्जिंग नाही आहे काय, हे यू आर रनिंग बॅटरी लो असं येतं आहे. एखादा उमेदवार जर मागे पडला तर तो सांगायचा काळजी नका करू, कारण जो आपल्या विरुद्ध भाग आहे त्याचं मतदान आहे, काळजी नका करू, थोड्या आपल्या पेट्या अजून यायच्या आहेत. पण त्या आल्या की तुम्हाला अनेकदा जे दिसेल की आता 23 मेला यावर्षीसुद्धा लक्ष द्या, अभ्यासाचा भाग म्हणून सुद्धा मी तर सुचवणार आहे, ॲक्च्युली टी व्ही समोर बसून नोट्स घेत राहा. पहा तुम्ही त्या एका अनुभवामध्ये या निवडणूक प्रक्रियेकडे जर लक्ष दिलं, ओपिनियन पोल्स आणि एक्झिट पोल्सकडे लक्ष दिलं, तर आपली एक नागरिक आणि उद्याचा एक अधिकारी या नात्याने प्रगल्भतासुद्धा फार मोठी होणार आहे. तर तिथे सुद्धा दिसणार आहे, पुन्हा दिसणार आहे. त्याच्या कारणाशी मी अर्ध्या मिनिटात पोचणार आहे तिथे की पहिल्यांदा कल अमुक येतो, ते वरखाली होत राहतात. काही तर मतदारसंघ असतातच की त्याच्यात आधी पहिल्या अमुक 5, 6, 7 फेऱ्यांच्यापर्यंत सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघात मागे, आणि मग अचानक शेवटच्या 2-3 फेऱ्यांच्या मध्ये असलेली गॅप तोडून मी तुम्हाला 2014तलं ॲक्च्युअल सांगतोय. आणि हे लक्षात घ्या की मी कोणाची टिंगल किंवा काय म्हणायचं कमी लेखून नाही करतोय, आपल्याला जो अभ्यास करायचा त्याच्याकरता. एवढा पॉवरफुल मतदारसंघ, पवारसाहेबांची प्रतिमा, त्यांची कन्या, पण त्या 2014मध्ये पहिल्या काही फेऱ्यात मागं पडल्या होत्या. बारामती विधानसभा मतदारसंघची जेव्हा पेट्या फुटणं चालू झालं, धाड ओळीने ती सगळी गॅप भरून काढून पुन्हा त्या पुढे गेल्या आणि खासदार म्हणून निवडून पण आल्या. ईव्हीएममध्ये पण पुन्हा आता ते शक्य झालंय. शेषन यांनी जेव्हा उपाय काढला की सगळ्या मतपत्रिका मिक्स करा आणि रँडम त्याचे गठ्ठे 25-25चे करून मग मोजणीला, मग सांगता येत नव्हतं. पण आता ईव्हीएम, कारण आता त्या मतदान केंद्राची ईव्हीएम टेबलवर येते. आणि राजकीय प्रशिक्षणासाठी सुद्धा त्या उमेदवार किंवा पक्षाचे मागे बसलेले प्रतिनिधी पण नोट्स घेत असतात की ठीक आहे ना, ह्या बूथची मोजणी झाली तेव्हा किती मतं कोणाला मिळाली, त्यांनी त्या बूथ आणि कोणाला दिलं हे कळायला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे ईव्हीएम पुन्हा चालू झाल्यापासून परत हे आलंय की आता चढउतार चालू राहतात. शेषन यांनी मिक्सिंग करण्याची पद्धत जेव्हा केली होती तेव्हा पहिल्या साधारण 1-2 फेऱ्या झाल्या की सांगता यायचं, कारण आता रँडम आहे. आता माझ्या पेट्या फुटू देत वाला प्रकार उरला नव्हता, ईव्हीएम आल्यानंतर ते पुन्हा आलेलं आहे. आता त्यामध्ये पोस्टलची सुद्धा व्यवस्था आहे. मुख्यतः कायद्याला अनुसरून जे मतदानाच्या दिवशी आपलं नाव ज्या मतदान केंद्रात आहे तिथे उपस्थित राहू शकत नाहीत त्यांना पोस्टलची परवानगी. त्यातला हा कायद्याला अनुसरून शब्द की त्यांचं त्या दिवशी तिथे नसणं हे कुठल्या तरी कायद्याला अनुसरून असायला पाहिजे. उदाहरणार्थ ड्युटीवरचे सैनिक आणि स्वतः निवडणूक यंत्रणाच ती राबवायला त्या दिवशी अक्षरशः हजारो माणसं दिवसरात्र काम करत असतात. तेव्हा आता हा केंद्राधिकारी स्वतः आणि 2 किंवा 3 पोलिंग अधिकारी, शिवाय त्या प्रत्येकाबरोबर एक शिपाई पण पाठवला जातो, आणखीन एक सहकारी पण असतो. अरे हे भारताचे नागरिक आहेत की, आणि जर ते त्याच मतदान केंद्रातल्या केंद्र म्हणजे त्या मतदारसंघातले असले, ह्यांनी कसं काय मतदान करायचं. तर अशा सगळ्यांसाठी पोस्टलची व्यवस्था आहे. त्याच्या नियमांच्यानुसार पोस्टल मतपत्रिका आधी पाठवली जायची, ती भरून पोस्टाने सीलबंद पाठवा. त्यासुद्धा आधी बाजूलाच ठेवल्या जायच्या मतमोजणीच्या वेळी, आणि त्यासुद्धा उघडल्या केव्हा जाणार पहिल्यांदा, की मतमोजणीच्या वेळी आधी उघडल्या जाणार पोस्टल, त्याच्या बेरजा त्या जाहीर केल्या जातात. आणि आपल्या लोकशाहीतला मानला जायचा संकेत की पोस्टलमध्ये ज्याला मिळालं आहे जास्ती मतं तो निवडून येणार आहे, कारण ते एक प्रकारे जनमताचं ते रँडम सॅम्पल आहे. आता मात्र ऑनलाईनची पद्धत आली आणि चालू निवडणुकीमध्ये तर ऑनलाईन मतदान अनिवासी भारतीयांना पण करता येण्याची व्यवस्था करण्यात आली.
त्या भारताच्या निवडणूक पद्धतीचं अर्थातच मुख्य नाव आपण स्वीकारलेलं वेस्टमिन्स्टर म्हणजे ब्रिटिश मॉडेलनुसार फर्स्ट पास्ट द लाईन. म्हणजेच आपली राज्यघटना, कायदे आणि निवडणुकीचे नियम यात कुठेच एखादी निवडणूक वैध ठरायला किमान किती टक्के मतदान झालं पाहिजे अशी काही व्यवस्था किंवा तरतूदच नाही आहे. किंवा जे येतील तेवढं मतदान. बरं, त्यानंतर मग जो निवडून यायचा उमेदवार त्याला किमान किती मतं मिळाली पाहिजेत याचा तरी काही ठरलंय का? त्याचं सुद्धा उत्तर आहे काही नाही. तर जेवढ्यांनी मतं दिली त्यांची मतमोजणीच्या दिवशी अवैध मतं बाजूला सोडून वैध मतांमध्ये ज्याला सर्वात जास्ती मतं आहेत तो निवडून आला. म्हणजेच त्यानंतर तो त्या संपूर्ण मतदारसंघाचा म्हणजे 100% प्रतिनिधी झाला. त्यांनी एक थंब रूल किंवा सरासरी सांगायचं झालं तर भारताचं चित्र हे तयार झालं की एकूणच स्वातंत्र्यानंतरच्या निवडणुकांचा आढावा घेतला तर दिसेल की सरासरी मतदान 55%. सरासरी थोड्याफार फरकासहित म्हणजे 45% तर मतदानाला आलेलेच नसतात. आणि एखाद्या निवडणुकीतले सरासरी उमेदवार आपले 5 आहेत. याचा अर्थ हा झाला की 12 मतं मिळवून तो जिंकून येऊ शकतो. 12% मतं मिळवून तो संबंधित उमेदवार जिंकून येऊ शकतो. म्हणजे मतं मिळवणार 12%च पण प्रतिनिधी होणार सगळ्या 100%चा. त्यातून आपल्या लोकशाहीबद्दलचे प्रश्न निर्माण होतात की जो असे केवळ त्या 5 उमेदवार होते 55%नीच मतदान केलं त्यातली याला 12 मिळालीत तेव्हा बाकीच्या कोणातरी तिघांना 11 आणि मग कोणाला तरी एकाला 10 पण याला 12 आहेत त्यामुळे तो निवडून आला. तर ही लोकशाही जनमताचं खरं प्रतिनिधित्व करते का असा एक सार्थ प्रश्न आपल्या लोकशाहीबद्दलचा उपस्थितही होतो. त्याचमुळे असंही दिसेल की जातीपातींवर समाज फोडण्याच्या राजकीय शक्ती पण मग कामं करतात. आणि ही जी एकगठ्ठा मतदान नावाची संकल्पना आहे ती त्यातून बळकट होते अधिक. आणि एखाद्याला जर माहिती असलं की शुअर शॉट आपल्याकडे ही 12 मतं आपली आहेत, माझ्या बिरादरीतले आहेत, माझ्या जातीतले आहेत, त्यांना मी काशीची यात्रा घडवून आणलेली आहे वगैरे वगैरे, क्रिकेटचा सेट दिला आहे, मंदिर बांधून दिलेलं आहे, हजारो गोष्टी असतात, पण माझ्या हातात एक गठ्ठा 12 आहेत, तर त्याचा सगळा मग प्लॅन, राजकीय प्लॅन एका बाजूला ती 12 माझ्या हातात पाहिजे म्हणजे विशिष्ट जात, आणि दुसरे एकत्र येता कामा नयेत ह्याच्याकरता फोडाफोडीचं. तर सगळ्या निवडणुकीला जे जाती धर्म पंथांच्या याची येऊन बसतो रंग तो ह्या फर्स्ट पास लाईनमुळे. पण ह्याची एक दुसरी पण बाजू आहे, ते म्हणजे समजा डोळ्यासमोर एखादा मतदारसंघ आणा आणि एखाद्या विशिष्ट जातीचे त्या मतदारसंघामध्ये मतदार जास्ती आहेत, मग तो पक्ष म्हणतो की आपला ह्या मतदारसंघातला उमेदवार त्या जातीचा पाहिजे. ठीक आहे, पण मग सगळेच पक्ष त्याच जातीचा देतात ना, म्हणजे मग आता निवडून कोण येणार आहे? तर उलट आता त्याचा अर्थ झाला की त्या विशिष्ट जातीचे एक गठ्ठा मतदान होणारच नाही आहे. मुळामध्ये मी सांगतोय त्या अभ्यासातून दिसणारी गोष्ट की ही एकगठ्ठा मतदान हा फार मोठा गैरसमज आहे की विशिष्ट जाती विशिष्ट पक्षाला एकगठ्ठा मतदान करतात, हाही गैरसमज आहे. भारतात मुस्लिम व्होटबद्दल सुद्धा हा एक गैरसमज आहे की जणू सगळे मुस्लिम ठरवून कोणातरी एका विशिष्ट पक्ष किंवा उमेदवाराला, म्हणजे मुस्लिम मतदान हे एकगठ्ठा म्हणजे व्होट ब्लॉक की मुस्लिम हा जणू व्होट ब्लॉक आहे. आणि निवडणुकीच्या आधीच्या शुक्रवारी दिल्लीच्या जामा मस्जिदीतून जणू शाही इमाम सांगतात आणि त्यानुसार देशभरचा सगळा मुस्लिम समाज मतं, हा फार मोठा गैरसमज आहे. हा अन्य कोणाही भारतीय नागरिकाप्रमाणेच मुस्लिम भारतीयसुद्धा त्यांचा करायचा तो विचार करून ठरवतात. एकगठ्ठा मतदान हा गैरसमज आहे, पण त्या एकगठ्ठा मतदानाच्या गैरसमजाचा आधारही ही फर्स्ट पास द लाईन की मला कसं केलं म्हणजे मला ती एकगठ्ठा मिळवता येतील. तर जातीचं आव्हान पोचतं, जात नाही ती जातीसाठी माती खावी, मग तो आपल्याला मातीत घालणारा असला स्वतःच्या जातीतला तरी त्याला द्या, मग आम्हाला मातीत घाला सगळ्यांना मिळून, हेही सगळं त्यातनंच होतं. आपल्या निवडणूक प्रक्रियेबद्दलचे असले तर राजकीय अर्थ लावतानाचे गैरसमज आहेत. त्यामुळे एक प्रकारची समतुल्यता स्थापन करणारी पण व्यवस्था त्या
फर्स्ट पास द लाईनमध्ये आहे की तुम्ही जातीच्या नावावर मतं मागायला गेलात, त्यामुळे सगळ्यांनीच त्या जातीचा उमेदवार दिला, तर आता मग त्या जातीची एक गठ्ठा मतं तर उलट फुटणार आहेत आणि निवडून कोण येईल तर अन्य जाती धर्माच्यांचाही जो विश्वास संपादन करू शकेल. मग उलटी स्पर्धा चालू होते की आता उलट जातीची आव्हानं न होता हे विकास आम्ही सगळ्यांना सहभागी करतो असं करून तर निवडण्याच्या शक्यता तयार होतात. हे फर्स्ट पास द लाईन करता आहे. आपण जर स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या निवडणुकांचा अभ्यास केला तर असं दिसून येईल की आधीच्या निवडणुकीत निवडून आलेलाच उमेदवार आणि पक्षाने पुन्हा त्याला तिकीट दिलं तर ते पुन्हा निवडून आले का नाही याचं प्रमाण 50% आहे. म्हणजे विसर्जित सभागृहातल्या 50% जणांना मतदार पुढच्या निवडणुकीत नाकारतो. हे राजकीय वर्गाला धस्स करणारी गोष्ट आहे आणि त्यांची जबाबदारी वाढवणारी आहे की फार हवेत जाऊ नका, निवडून आला म्हणून काम नीट कर, जनसंपर्क ठेव, लोकांचे प्रश्न सोडव, तिथं तू दिसला पाहिजेस, 5च्या 5 वर्ष अडीअडचणीला धावून जातोयस लोकांच्या आशाचे, तर तुला लोक पुढच्या वेळी निवडून देणार आहेत. अन्यथा मी काय आहेच की खासदार आहे कोण दुसरं आणि मग मला देणारच आहेत निवडून. तर भारतीय निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला तर दिसून येईल की सिटिंग जवळजवळ 50% जणांना मतदार पुढच्या निवडणुकीत नाकारतो. निवडणूक प्रक्रिया सुरू होतानाचा वयोगट 21, आता 18 आणि या वेळेला 21व्या शतकात पहिल्यांदा जन्म झालेले मतदान करणार आहेत आणि त्यांच्यानुसार निवडणुकीची दिशा ठरणार आहे. साधारणपणाने 1980च्या दशकापासून हे सेफॉलॉजी म्हणजे निवडणुकीविषयीचं संख्याशास्त्र, या ज्या वेगवेगळ्या कल चाचण्या घेतल्या जातात हिचं शास्त्र तयार झालं. हिचा सगळ्या जगातला मानला जातो पहिला प्रणेता एक ब्रिटिश अभ्यासक आहे, सर डेव्हिड बटलर. हे भारतामध्ये आणलं प्रणय रॉय आणि त्याचा सहकारी दोराब सोपारीवाला. हे दोघांना थेट सर डेव्हिड बटलरचं मार्गदर्शन पण मिळालं. पण म्हणून या दोघांनी डेव्हिड बटलर जे सगळं सांगतोय ते तसंच्या तसं घेऊन भारतीय निवडणूक पद्धतीला लावलं नाही. आपल्या देशाची संस्कृतीची वैविध्याची वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यांनी आवश्यक ते संख्याशास्त्रातले बदल केले, ही निवडणूक पाहणी कशी करायची याच्यातले बदल केले आणि साधारण 1980च्या दशकांपासून त्यांनी निवडणुकांचं रुझान कल काय हा सांगणं चालू केलं. त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत. ओपिनियन पोल म्हणजे कल चाचणी आहे. आता तर ती केवळ निवडणुकीपुरती नाही घेतली जात तर मूड ऑफ द नेशन म्हणजे वेळोवेळी, किंवा आता निवडणुका नाही आहेत पण स्वतंत्र यंत्रणा निपक्षपातीपणाने लोकांना सरकारच्या कारभारावर काय वाटतंय अशाही घेतात. किंवा आता उद्या जर निवडणूक असेल तर सध्या लोक मतं ज्यानुसार देतील त्याचं वरनं काय दिसून येतं, या सगळे घेतात मूड ऑफ द नेशन. आणि मग मतदान करून मतदार चाललाय त्यावेळी त्याची मुलाखत घेतली जाते, त्याचं नाव एक्झिट पोल आहे. भारतातल्या आत्ताच्या नियमांनुसार निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कल चाचण्या कधीपर्यंत जाहीर करता येईल ह्याला मुदत आहे. तूर्त बोलायचं तर 11 एप्रिलला पहिलं मतदान चालू होणार, म्हणजे 9 एप्रिलच्या संध्याकाळी 5 वाजता सगळा प्रचार संपला पाहिजे, सार्वजनिक प्रचार संपला पाहिजे. त्याच्यानंतर ओपिनियन पोलला परवानगी नाही आणि एक्झिट पोल घेऊ शकता पण एक्झिट पोल जाहीर करायला परवानगी नाही आहे. निकाल त्या सगळ्या मागचं आहे की आता भारताच्या निवडणुका 5 यावेळी 7 टप्प्यांमध्ये होणार आहेत. 2014च्या 9 टप्प्यात झाल्या होत्या. ती निवडणूक घेण्याची भारताची प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्थेची गरज आहे. निवडणूक यंत्रणा नीट चालण्याकरता SRPF CRPF पण तैनात केलेले असतात. त्यामुळे एका भागात विशिष्ट आधी घेतल्या आणि मग पुढच्या टप्प्याला पुढचा तिथले SRPF CRPF त्या पुढच्या ठिकाणी हलवले जातात. म्हणून ते 5, 7, 9 टप्प्यांमध्ये होतात. आत्ता 7 आहेत. पण असं समजलं जातं की ओपिनियन पोलचा मतदाराच्या वर्तणुकीवर परिणाम होतो. खरं म्हणजे हे खरं नाही, हे खरं नाही. पण शेअर बाजाराचं जसं असतं
की कोणीतरी सांगितलं की अमुक अमुकाचा शेअर वर जाणार आहे. तर हो का, म्हणजे त्याच्यावर नफा जास्ती मिळणार आहे म्हणून जास्ती लोक तो शेअर खरेदी करायला जातात म्हणून वर जातो. तो अंदाज सांगितला म्हणून गेलेला नसतो. आपल्या लोकशाही प्रक्रियेत पण हे आहे की लोकांना असं वाटतं की मी ज्याला मत दिलं तो जर निवडून आला तर माझं मत बरोबर ठरलं, मी मत दिलेला हारला तर लोक म्हणतात माझं मत वाया गेलं. खरं म्हणजे वर्णन चुकीचं आहे. असं वाया नसतं. पण त्यामुळे जर ओपिनियन पोल्समध्ये दिसून आलं की अमुक अमुकाचा विजय होतोय तर त्याच्या विजय होण्याच्या शक्यता आणखी वाढतात. कारण लोक म्हणणार असं आहे का, तो होतोय का, मग मी माझं पण मत मी जाऊन त्यालाच देतो. खरं म्हणजे नीट अभ्यास केला तर हे खरं नाही असं दिसून येईल. पण निवडणूक आयोगाने ह्या कल चाचण्या आणि विशेषतः एक्झिट पोलला शेवटचा टप्पा मतदानाचा जो या वेळेला 19 मे तिथपर्यंत बंदीच केली आहे. 19 मेच्या संध्याकाळी 5. तर तुम्हाला दिसेल की बहुतेक सगळे चॅनल, वेगवेगळे वृत्तपत्र त्यांच्या त्या 19 मेच्या संध्याकाळी 5 ते आधीपासून जाहीर पण करणं चालू करतील की 5 वाजता टी व्ही समोर बसावं असं 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 करत. पण एक्झिट पोल त्या वेळपर्यंत बंदी आहे त्याला. तसं प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांनी काही भारतापुरत्या वेगळ्या संज्ञा आणल्या. एवढं करून आपण आज थांबणार आहोत. एवढ्यावर आज थांबून प्रार्थना. मी ह्याचाच भाग 2 लवकरच केव्हा नीट आधी कळवलं जाईल त्यावेळेला आपण तो घेऊ. तर मतदानाचा स्विंग ही एक संज्ञा आहे. कोणाच्या बाजूनी आहे आणि कोणाच्या विरुद्ध आहे आणि तो स्टॅटिस्टिकल सांगता येतो अशी पाहणी करता येते की आधी अमुक एवढे एवढे टक्के जण ह्या पक्षाला देत होते पण यावेळेला असं दिसतंय की त्यांची 3% मतं कमी होत आहेत. पण मग त्यांची 3 कमी होत आहेत तर ती कुठे जात आहेत, याला स्विंग हा शब्द आहे. शिवाय भारताच्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करून त्यांनी शास्त्रीय असं शोधून काढले आणि ते बऱ्याच प्रमाणात बरोबर ठरतं. ते कायमचं असणार नाही पण ते ठरतं बरोबर. त्याला त्यांनी संज्ञा वापरली स्विंग झोन. तर स्विंग झोन म्हणजे हा मतदारसंघ हा भारतातल्या एकूण निकालाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे जर असं दिसून आलं की अरे त्यात आता तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला हे एवढं थोडक्यात करून आज प्रार्थना करून थांबायचं आहे. काही फिक्स मतदारसंघ असतात की तिकडे तुम्ही काही करा, त्याला दुसरा सौम्य शब्द आपटा, तिथनं कोण निवडून येणार ठरलेलं आहे साधारणपणाने. ह्याच्यात पण बदल होतात पण साधारणतः पंतप्रधान म्हणजे एकेवेळचे पंतप्रधान चंद्रशेखर तर त्यांचा बलिया मतदारसंघ होता. चंद्रशेखर आहेत तोवर बलिया मतदारसंघात त्यांचा पराभव होऊच शकत नाही. हे कमलनाथ मध्य प्रदेशातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेता, त्यांचा छिंदवाडा मतदारसंघ आहे. प्रतिमा ही आहे की छिंदवाडामध्ये कमलनाथ यांचा पराभवच होऊ शकत नाही. शरद पवार तर बारामतीत शरद पवारांचा पराभव होऊ नाही शकत. असं त्याला फारच तुम्ही त्या पक्षाचे प्रवक्ते पाहिजे म्हणायला. पण बाकी हे जसं आहे की काही अमुक पक्षाचे किंवा व्यक्तींचे तसे काही मतदारसंघ आहेत की ह्यांचं कधीच आधी सांगता येत नाही. आणि इथला मतदार एक गठ्ठा आपण ज्या तऱ्हेने वागतो बोलतो करतो त्याच्यात देशाचं प्रतिबिंब पडलेलं असतं. त्याला वापरली जाते संज्ञा स्विंग झोन. स्विंग झोन की वेगवेगळे प्रांत, त्यांच्या भाषा, त्यांची सामाजिक स्थिती अशी लक्षात घेऊनचा की अमुक मतदारसंघ काय करतो यावरनं निष्पन्न होणार आहे की ह्यावेळी अंतिमता विजय कोणाचा होतो, ह्याला स्विंग झोन. आज लक्षात घेऊन ज्याच्यावर आजची प्रार्थना करून थांबूयात. आणि मी फार दिवस न घालवता भाग 2 केव्हा घेईन ते सांगतोच. पण या दोघांनी आणखी एक संज्ञा तयार केली, तिचं नाव आहे इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी. आजच्या पुरता बोलताना मी शेवटचा मुद्दा बोलून थांबणार आहे. IOU इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी म्हणजेच हा नीट लक्षात घ्यायचा आहे. माझ्या मते हा फार मोलाचा अभ्यासाकरता आणि भारत, त्याची लोकशाही, त्यातली निवडणूक प्रक्रिया समजायला फार मोलाचं आहे. आपण हे पाहून झालं थोड्या वेळापूर्वी की फर्स्ट पास द लाईन यामुळेच मतदान कमी असूनही विजय मिळवता येणं शक्य होतं. तिथे तुम्हाला ह्या संकल्पनेचा अर्थ लक्षात येणं चालू होईल. आणि मी जो अर्थ सांगून बहुधा शेवटच्यांदा उल्लेख करतो की त्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे
इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी म्हणजे 5 उमेदवार आहेत, त्यांच्यात कोणाच्या पायपोस कोणाच्या पायात नाही आहे, तर त्यामुळे 12 मतं घेऊन जिंकू शकणार आहे कोणीतरी. पण या उलट त्या 5तल्या कोणातरी दोघांनी ठरवलं की अरे आपण जे एकमेकाशी भांडतो त्या नादात हा निवडून येतं बघ, त्यापेक्षा तुला 11 मतं मिळणार आहेत आणि समजा मला 10 मिळणार आहेत, आपण जर आपलं भांडण विसरू आणि एकत्र येऊ. याचं नाव आहे इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी. तो जेवढा जास्त तेवढा त्यावेळी सत्तेत असलेल्या म्हणजे इन्कम्बंट, त्यावेळी जो सत्तेत आहे त्याला धोका जास्ती मोठा आहे. इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी. आपण एक पाहिलं की स्वातंत्र्यानंतरच्या ज्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय झाला लोकसभेत, नुसता नाही तर 2/3 बहुमत मिळालं. अशा सर्व वेळी काँग्रेसचं मतदानाचं सरासरी प्रमाण असायचं 40 ते 43%. पण 40 ते 43% मतं घेऊन सीटं 2/3. त्याला काँग्रेसचा एकदाच अपवाद आहे, तो म्हणजे इंदिराजींच्याच हत्येनंतर झालेली नोव्हेंबर-डिसेंबर 1984 निवडणूक. त्याला राजीव गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला वैध मतांपैकी 50.5% मतं मिळाली होती. पण 50.5% मतासोबत सभागृहातली सीटं जवळजवळ 85% होती. 415 सीटांवर त्यावेळी काँग्रेसचा विजय झाला होता. आता हे कशामुळे घडतं याचं उत्तर आहे फर्स्ट पास्ट द लाईन. आणि भारताच्या निवडणुकांचा जर अभ्यास केला तर असं दिसून येईल की वैध मतांपैकी 24% मतं मिळवणे इथपर्यंत, मिळालेल्या टक्क्यांपेक्षा सभागृहात निवडून आलेल्या सदस्यांची संख्या त्या टक्क्यांच्या प्रमाणात कमी असते. हे चित्र 24पर्यंत आहे, साधारण 24%पर्यंत. म्हणजे उदाहरणार्थ 1952च्या निवडणुकीत आपण पाहिलं की 489 सदस्यांचं सभागृह होतं. 1952च्या निवडणुकीत त्यावेळच्या जनसंघाला 7.5% मतं आहेत. सभागृहामध्ये 7.5% सीटं आहेत का? आपण गणित जरी काढलं तरी ते साधारण 35च्या आसपास येतील, एवढी अजिबात नव्हती. याचं कारण हे फर्स्ट पास द लाईनच्या पद्धतीमुळे साधारणपणाने तो उमेदवार किंवा त्याचा पक्ष ह्याला 24% हे काइंड ऑफ कट ऑफ आहे एक प्रकारचं. तिथपर्यंत मतं भले तुला 23% मिळाली, सभागृहातल्या 23% जागा नाहीत मिळणार आहेत, त्या मिळालेल्या टक्क्यांपेक्षा कमी मिळणार आहेत. बदल 24ला चालू होतो. तो पण एक स्विंग झोन आहे, म्हणजे की तुझ्याकडे व्यक्ती किंवा पक्षाला किती मतं खेचून आणू शकलास तर फार मोठा बदल तो 24ला चालू होतो. 24 पासून 28पर्यंत मिळालेल्या मतांच्या टक्क्यात सीटं वाढणं चालू होतं. म्हणजे 24 सोडून 25%वर गेला, म्हणजे मतदान 1%नीच वाढलं, पण सीटं 1%पेक्षा जास्तीने वाढतील. 25चं 26 झालं, आणखी 1%, पण सीटं आता टोटल 2 झाले, तर सभागृहात मिळणारी सीटं त्या 2%पेक्षा जास्ती. हे चित्र 28% ह्या चित्रात मतदानापर्यंत आहे. 28% जर मिळवता आले, 28%पाशी मतदानाचे जेवढे टक्के साधारणपणाने सभागृहात तेवढी सीटं. आणि एकदा का 28 क्रॉस केलं की आता गणित आणखी उलट आहे, म्हणजे पुढच्या प्रत्येक टक्क्याला सभागृहात मिळणारी प्रत्यक्ष सीटं जास्ती मिळणं चालू होतं. आपल्याला दिसून येईल की 2014तला सुद्धा जो भाजपला स्वतःचं स्पष्ट बहुमत मिळालं 282 सीटं, पण ती मिळताना संपूर्ण देशाची मतं जर विचारात घेतली तर भाजपकडे सुमारे 30% मतं आहेत. मतं 30% घेऊन सीटं 282 आली. हे मी आत्ता सांगितलेल्या वैशिष्ट्यांमुळे होतं. समजा हे जरी लक्षात घेतलं की भाजपचे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये इतर घटक सदस्य आहेत आणि फक्त भाजपची मतं देशातल्या एकूण मतदानापैकी 30% आहेत, म्हणून एक दुसरा शास्त्रीय निकष जर वापरला की स्वतः भाजपने लढवलेली सीटं कोणती आणि त्यातली टक्केवारी, तर ती 40वर जाते. तर लढवलेल्या सीटांमध्ये 40% मिळवून सीटं 282 घेता आली, कारण फर्स्ट पास द लाईन ही पद्धत आणि इंडेक्स ऑफ अपोजिशन युनिटी. या उलट मग लगेच पुढे त्याच लोकसभा निवडणुकीनंतरच्या नजीकच्या काळात बिहारची निवडणूक झाली. त्यावेळी नितीश कुमार यांनी भाजपबरोबर आधीची 17 वर्ष असलेली आघाडी तोडली, काँग्रेसनी पाठिंबा दिला आणि राजद, काँग्रेस, भाजप
नितीश म्हणजे जनता दल नितीश कुमार यांचं, तर बिहारच्या विधानसभेत भाजपची मतदानाची टक्केवारी 24वरून 28वर गेली, पण सीटं 92वरून 51वर आली. ते इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी या संकल्पनेमुळे, की तिथे बिहारच्या विधानसभेपुरतं महागठबंधन बनलं आणि त्याचा तो विधानसभेवरचा निवडणूक परिणाम. तसा आता 2019 काय व्हायचं आपल्याला पाहायचं आहे, पण लवकरच केव्हा तरी आपण लगेचच भाग 2 तो पुरेसा आधी सांगितला जाईल, त्यावेळी विषय पूर्ण करू आपण.